कोणते तो सुद्धा आपल्याला अनुभवातून मार्गदर्शन सांगते अशी त्यांना विनंती करतो. आपण सगळे मिळून एकटीने परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्तमान नगर नागपूरच्या वतीने आज 9वे हवामान इथे चालू आहे. या चर्चा बैठकीमध्ये भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे, अण्णा माझा प्रणाम. आणि त्याची बाबा जुंजेजी उपस्थित आहे, अण्णा माझा प्रणाम. वाराणसी उपस्थित आहे, अण्णा माझा प्रणाम. तसेच आद्य चर्चासमितीचे अध्यक्ष अण्णा माझा प्रणाम. तसेच सेवक सेविका बालकृपा सर्वांना माझे अनुभव असे आहे की आजचेच अनुभव आहे. काल मी गुरुजीकडे गेलतो. गुरुजी मला म्हणत होते, मी गुरुजीला म्हणलं गुरुजी मी उद्याच्या हवनाला जातो तिथूरला. तर गुरुजी मला म्हणत होते की तुला सांगितलं का कोणी? म्हणलं गुरुजी नाही म्हणलं. तर कसं जाते म्हणे तू मध्ये, तू सांगितलं असेल तर जा मध्ये, नाही तर मग नको जाऊ मध्ये. तर ठीक आहे गुरुजी म्हणलं. मग सकाळी आज हवनात गेलो. मी हवनात गेलो. बाबा म्हणलं माझी इच्छा आहे पण मला कोणी सांगितलं नाही म्हणलं. मग एका सेवकाच्या फोनाला, त्या सेवकामुळे या गावातले मार्गदर्शक त्यांच्यावर बोलणं झालं. त्यांना सांगितलं मग आयुष हे याच्यामुळे आज तिथे अनुभव झाला आहे. ते जाऊन मला सांगितलं त्यांना की बाळा तू येऊन जा म्हणे, मी तुला निमंत्रण करतो म्हणे. आज होणार म्हणे भजन व भोजन. तिनं निमंत्रण केलं, मी इथं आलो. नमस्कार. थोडक्यात होईना खूप चांगला अनुभव सांगितला. आणि खरंच बघा भोजन आणि भजन आपण तत्वशब्दांप्रमाणे चालतो आणि आपल्याला जे सांगितलं तेच आपण त्या सेवकाकडे करतो. म्हणजे आपल्याला जरी कुणी तीर्थप्रसाद सांगितलं तर आपण जेवण सुद्धा करत नाही, कारण का आपला मार्ग तत्वशब्द लिहूनवर आहे. धन्यवाद साहेब. धनराजजी ठाकरे साहेब टिपडा हे सुद्धा आपले अनुभव व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आपण सर्व एकदा बाबाला आणि भगवंताला एकतेने प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा नमस्कार बाबा, सर्वांना नमस्कार. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या अंतर्गत आज सीतापूर या ठिकाणी किशोरदादा यांच्या निवासस्थानी नवे हवन कार्य पार पडले आणि त्या प्रित्यर्थ भगवत गुणाची चर्चा बैठक सुरू आहे. यामध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे, त्यांना माझा प्रणाम. तसेच मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे, प्रणाम. मातोश्री वाराणसी आई उपस्थित आहे, आईला माझा प्रणाम. त्याचप्रमाणे आजच्या या भगवत गुणाच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष नरसरा गडगोटी परिसरातील गट नंबर 10चे ज्येष्ठ सेवक सुभाषजी अहिरकर साहेब, यांना माझा आदरपूर्वक नमस्कार. या परिवाराचे मार्गदर्शक आदरणीय महादेवजी चरडे साहेब, यांना माझा नमस्कार. मंचावर बसलेले परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे मार्गदर्शक आदरणीय बावनकुळेजी, एस एन सुरेशजी, आदरणीय मंच, सर्व कार्यकर्ता, सेवक सेविका, बालसेवक, या चर्चा बैठकीचे संचालक, सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार. माझे नाव धनराज श्रावणजी ठाकरे, गट नंबर 10 पिपळा,
माझा सेवक नंबर 19,132 माझे मार्गदर्शक गोविंदरावजी सोनवणे साहेब यांच्याकडून वचनबद्ध झालो आणि त्याग माझ्या हरिभाऊजी भोकडे मार्गदर्शक औद्यानगर घटनावर्धा यांच्याकडून माझे त्यागाचे कार्य झाले. आम्ही या मार्गामध्ये आमच्या वडिलांच्या दुःखामुळे आलो. दुःख बाहेरबाधेचा प्रकार होता, जाणते वैद्याची करणी होती आणि माझ्या वडिलांच्या शरीरावर अशा बारीक फिरकुड्या झाल्या. त्याचं रूपांतर मोठ्या चट्ट्यामध्ये झालं. बरेच औषधोपचार केला, जाणते वैद्य पंडित पुजारी सर्वाला तांत्रिक मांत्रिकाच्या हाताने सर्व कार्य केलं, परंतु समाधान मिळालं नाही. आणि बाबाच्या एका सेवकाने शेजारी राहत असल्यामुळे त्यांनी या मार्गाची रूपरेषा माझ्या वडिलांना सांगितली आणि आम्ही या मार्गाशी जोडून बाबाच्या कृपेने माझ्या वडिलांचे ते सर्व दुःख दूर झालं. आज सुखी समाधानी मी माझे जीवन जगत आहोत. माझ्या वडिलांची 2003 साली वयोवृद्धामुळे देवाज्ञासुद्धा झाली. त्यांच्या दुःखामुळे आम्हाला या परमेश्वरी कृपेचा परिचय झाला. तसं मी या मार्गात येण्या अगोदर भक्ती मार्गात होतो. घराजवळ हनुमानजीचं मंदिर बांधलं, तिथं 2-4 देवाची स्थापना केली. त्या ठिकाणी सर्व कार्य मी त्यांच्या वेळेनुसार करत होतो. हनुमानजी जयंतीचा कार्यक्रम करत होतो, गोकुळाष्टमीचा करत होतो, दुर्गादेवीचे घट आमच्याकडे राहायचे. अशा या भक्ती मार्गात असल्यानंतर परमेश्वराचा साक्षात्कार माझ्या वडिलांच्या त्या दुःखामुळे झाला आणि आम्ही या मार्गाशी आज सुखी समाधानी जीवन जगत आहोत. बाबाची खरोखर महान कृपा आहे. आज ज्यांच्या निवासस्थानी हे हवन कार्य आहे, मंडळाने 7-8 महिन्यापूर्वी जी सेवक नोंदणी करण्यास सांगितले आणि प्रत्येक ठिकठिकाणी मार्गदर्शक सर्वांना सांगत आहे की बा ऑनलाईन नोंदणी करा, पण मला वाटते आज ज्यांच्याकडे हवन कार्य त्यांची सेवक नोंदणी झाली नाही. 76,026 आता दादांनी सेवक नंबर सांगितला, जेव्हा चेक केलं तर त्यांचीही सेवक नोंदणी झाली नाही. वारंवार म्हणजे आता तो मुलगा सांगतो की आम्ही भवनामध्ये गेलो. बरेच सेवक दूर दूरून भवनामध्ये चर्चा बैठकीला जातात शनिवारी आणि गटाच्या चर्चा बैठकीत जात नाही. गावाची चर्चा बैठक आहे तिथं जात नाही आणि नुसतं त्या भवनामध्ये जाऊन त्यांनी गर्दी करत आहे. आज अशी परिस्थिती आहे का त्या भवनामध्ये जागा होत नाही, रोडवर गाड्या ठेवायला जागा राहत नाही आणि ते स्वयंसेवक बिचारे परेशान होऊन जाते. बाबांनी का बरं आम्हाला गावात गटामध्ये आमच्या गुरुजन मार्गदर्शकाची निवड का बरं केली? तुमच्या सोयीसाठी, की तुम्हाला त्रास होऊ नये. तिथं जे मार्गदर्शन होते परमेश्वरी गुणाचे होते, तुमच्या गावामध्ये जे होत आहे या ठिकाणी होत आहे हे भगवत गुणाचेच आहे. एक शब्द आमच्या जीवनात परिवर्तन घडून जाईल. फक्त आमचा विश्वास, आमची श्रद्धा, आमच्या निष्ठा त्या कार्यावर असली पाहिजे, आमचा विश्वास असला पाहिजे, तरच आमच्या जीवनात बदल घडेल. अंधश्रद्धेसारखं आजही आम्ही वागून राहिलो. आज भगवत कार्य इथं आहे, आम्ही हे सोडून साठी तिकडे बाहेर गावला चाललो. म्हणजे आज परमेश्वरी कार्याकडे लक्ष आहे की व्यक्तीकडे लक्ष? तर अशा प्रकारची परिस्थिती आज आमच्या जीवनात आहे. तर असं होता कामा नये. माझी हात जोडून विनंती राहील, कारण इकडं कुचाडी मोवाडी त्यांच्याकडल्या 4-5 सेवकांचं मी ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं आहे. जर आता हा आयुष वगैरे इकडे असेल आणि यांच्याकडे तुम्ही माहिती द्या, तो जर करत असेल तर, किंवा जोही, हे खूप कठीण काम नाही आहे. मंडळामध्ये जाऊन ऑफलाईन फॉर्म भरणं तर बंद झालं, ऑनलाईन तुमच्याकडे लिंक आहे. आज प्रत्येक कुटुंबामध्ये कोणी ना कोणी शिक्षित आहे, अज्ञान कोणी नाही. तर आपल्या कुटुंबामधला कोणीही मुलगा मुलगी असो, सून असो, ऑनलाईन लिंकवर रजिस्ट्रेशन करू शकते, कठीण नाही. प्रत्येक गावामध्ये प्रत्येक चर्चा बैठकीच्या माध्यमातून मार्गदर्शक साहेबांना भेटून ते माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि लवकरात लवकर नोंदणी करा. कारण की फक्त 60% सेवकांनी, आता मागे मी बारापत्या साहेबांना भेटलो तर फक्त 60% लोकांनी नोंदणी झाली आहे. तर हे आपली निष्काळजीपणा आहे, आपली चूक आहे.
मार्गदर्शक वारंवार सांगणार नाही, मार्गदर्शक तुझ्या घरी जाणार नाही, परंतु आपली जबाबदारी आहे इतकी सोय मंडळांनी करून दिली का तुम्ही तुमच्या घरीच सर्व करू शकता. जर काही अडचण येत असेल तर जे सेवक ते नोंदणी करतात त्यांच्यापर्यंत माहिती द्या. माझ्या गटामध्ये मी जवळपास 532 किंवा 34 लोकांच्या कालपर्यंत झाला आहे. आजच्या बैठकीचे अध्यक्ष महोदय यांच्या मागच्या याच्यामध्ये त्यांची सुद्धा नोंदणी केली आहे. काही अडचण येत असेल तर आमचा नंबर आमच्या गट नंबर 10च्या ग्रुपवर आहे. इकडले बरेच लोकांचे फोन होते, मी त्यांना माहिती दिली, फॉर्म पाठवला. कुठेही जायची गरज नाही, फक्त माहिती मोबाईलवर द्या, मोबाईलवरच सर्व कार्य होते. तर मी हात जोडून विनंती करेल, कारण की अनुभवी सर्व गुरुजन वर्ग मार्गदर्शन करणार आहे. आपण एक चित्त एक लक्ष देऊन ऐकावं आणि जे मंडळाची जे नोंदणी आहे सेवक नोंदणी लवकरात लवकर करावी. मला असं वाटते 36च्या नंतर ते लीग मंडळ बंद करणार आहे आणि मग तुम्हाला भवनामध्ये जाऊन 2 तास उभं राहून संगणक जे काही आहे कर्मचारी त्यांच्याकडे टोकन घेऊन तुमचा दिवस वेळ खर्च वाया घालून करावं लागेल. आणि आता काही लोकांना वाटते का करायचं आहे, का होईल, तर हे पुढच्या पिढीला खूप अडचण होणार आहे. जसं एखाद्या मुलाचं लग्न झालं माळ आणण्यासाठी गेला तेव्हा त्याला समजेल तर आम्ही नोंदणी केली नाही तर याचं कसं. विवाह सोहळ्याच्या कार्यमंडळाच्या अंतर्गत आता मागे आश्रमामध्ये झालं, अशा याच्यात जर आपण त्या ठिकाणी सहभागी होतो म्हटलं तर होता येणार नाही. आणि हे सर्व जे कार्य आपल्या हितासाठी आहे, आपल्या फायद्यासाठी आहे, कुठेही याचं नुकसान नाही, कुठेही तुम्हाला पैसा लागत नाही. फक्त आम्हाला आमच्या कुटुंबाची माहिती ते पूर्ण आपल्या ऑनलाईन नोंद करायची आहे. कारण की जो सेवक त्यागी झाला आहे, फोटो आणले, फक्त त्याचीच नोंदणी आहे. फोटो आणते वेळी जो सेवक असते त्याची नोंद होते, पण कुटुंबाच्या परिवाराची, मुलगा इंजिनियर झाला, डॉक्टर झाला, अजून काही ग्रॅज्युएशन केलं आहे तर त्या सर्व माहिती आपली त्या भवनामध्ये नाही आहे. मला बरेच लोक टीका करत आहेत की म्हणते हे सर्व डाटा तुमच्या मंडळामध्ये आहे, तुम्ही वारंवार आम्हाला फोन कशाला करता. परंतु डाटा कोणाचा असते जो टॅग करून भवनामध्ये जातो, फोटो आणतो, फोटोधारकाचं नाव. परंतु काही दिवसांनी जे आपल्या कुटुंबामध्ये मुलाबाळांचं शिक्षण झालं, ग्रॅज्युएशन झालं, ते चांगलं कार्य, चांगली प्रगती झाली, तर मुलांचं पूर्ण माहिती त्या मंडळाच्या डाटामध्ये नाही आहे. तर कृपया आपण माझी हात जोडून विनंती राहील सर्वांना, आपल्या परिचित ज्यांनी केले नसेल त्यांना सहकार्य करा. किंवा माझा नंबर आहे 9371560588. गट नंबर 10च्या ग्रुपवर आहे, लिंक आहे. मला माहिती द्या, तुमच्या घरपोची सेवा आम्ही करायला तयार आहोत. माझ्यासारखे असे कितीतरी स्वयंसेवक आहे जे हे कार्य मंडळाचे करत आहे, कितीतरी आहे. कुठल्याही प्रकारची तुम्हाला पैसे घेत नाही, फक्त निष्काम सेवा आहे. तर आपण ह्या गोष्टीकडे विशेष लक्ष देऊन आपण आपल्या कुटुंबाची सेवक नोंदणी करावी अशी आजच्या सर्वांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. सर्वांना माझे आदरपूर्वक नमस्कार. धन्यवाद साहेब, आम्हाला ही माहिती दिल्याबद्दल नोंदणीसाठी मी एकदा तुमचा धन्यवाद करतो. आणि ज्या सुद्धा सेवकांनी दिलं असेल त्यांनी ताबडतोब जाऊन सगळ्यांनी ते नोंदणी करून घ्यावी. आता आपल्याला अडचण येईल. यानंतर लताताई खोडे मुक्काम नागपूर ते सुद्धा आपल्याला अनुभव व्यक्त करते, त्यांना विनंती करते. भगवान हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा सुखदेव जी को प्रणाम. परमात्मा परमपूज्य परमात्मा हे सोडून नागपूरच्या वतीने आजचे नवयवन कार्यक्रम पाडणकर यांच्या निवासस्थानी चित्तापूर या गावात संपन्न झाला आहे. त्यानिमित्त चर्चा बैठकीला सुरुवात आहे. या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित यांना माझा प्रणाम. तसेच दुःखातून मुक्त करणारे, उन्हातून सावली देणारे असे
आपले महान त्यागी बाबा धनदेवजी उपस्थित यांना सुद्धा माझा प्रणाम. आपल्या लाडक्या वाराणसी आई या सुद्धा या बैठकीमध्ये उपस्थित यांना सुद्धा माझा प्रणाम. आजच्या बैठकीचे अध्यक्ष अय्यरकर साहेब गट नंबर 10 यांना सुद्धा माझा प्रणाम. तसेच या परिवाराचे मार्गदर्शक यांना सुद्धा जरडे साहेब यांना सुद्धा माझा प्रणाम आणि गणराज ठाकरे साहेब आणि नागपूरवरून आलेले सर्व सेवक, या गावातले सेवक, गावगावरून आले सेवक, सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार आणि बाळ गोपाळ शेवटीने सर्वांना माझा नमस्कार. बाबांनी आपल्याला 4 तत्व 3 शब्द आणि 5 नेम दिले आहे, खरोखर मोलाचे आणि महत्वाचे आहे. पण त्याआधी मी मार्गात यायचे कारण म्हणजे मी मार्गात 2दा आलेली आहे. श्रीमान नामदेवरावजी चांदेकर मार्गदर्शक शास्त्रीनगर हे अगोदर दुःखी होते, महारोगाने पीडित होते आणि महारोग असल्या प्रकारचा होता की त्यांना कोणीही विचारत नव्हतं आणि कोणी जवळ बसू देत नव्हतं आणि कोणी म्हणजे खायला त्या आणि एक वेळ अशी होती का त्याला खायला अन्न मिळत नव्हतं, राहायला घर होतं, घालायला कपडे सुद्धा मिळत, पायात चप्पल नव्हते मिळत. अशा परिस्थितीत काय करावं, 2-3 जवळजवळ 10 वर्ष बिमार राहिले. माझे वडील 10 वर्ष बिमार राहिले. त्याच्यानंतर हा परमात्मा एक हा मार्ग माझे मावशी मोठघरे मावशी ती आईच्या घरी आली आणि तिने म्हटलं की हा मार्ग घेऊन टाका. कारण माझे वडिलांना त्या आधी कारण खायला मिळत नव्हतं तर एक शेजारची बाई होती राधास्वामी सत्संगची, ती बाई रोज 1 ताट करून आणायची. तेव्हा माझे वडील जेवायचे आणि उरलेलं आम्ही जेवायचं. कारण अशी वेळ होती की जो करता करवीचा पुरुष आहे तोच बिमार पडला तर घरात कसं चालणार. माझी आई कपडे भांडे तर नव्हती करत, पण कोणाची मिरची, हळद, मसाला, तिखट हे असे 4 पुढं 8 पुढं 10 पैसे पुढं अशा पद्धतीत ते करायची. तर आमचं थोडं उदरनिवारा व्हायचा. माझा मामा होता एक दौलत माकडे, तो आणून द्यायचा. तर आमचं घर कसं बसं चालायचं. असं करता करता त्रस्त झालो, आम्ही पण त्रस्त झालो. पण माझ्या आईने हिंमत हारलेली नाही, कारण ती करतच गेली. आणि एकही दिवस असा परमेश्वराने आणला की ते मोठघरे मावशी घरी चालत आली आणि ती म्हणाली की जावाई कुठं आहे गं. आई म्हणाली की ती बिमार आहे, झोपलेली आहे. तेव्हा त्या म्हणाल्या की मीरा तू हा मार्ग घेऊन टाक. तेव्हा माझी आई थोडी हसली आणि चुपचाप राहिली. कारण मी मार्ग घेऊ तर कसा घेऊ, माझे पतिदेव बिमार आहे आणि हे नाही म्हणत आहे, तर मी मार्ग कसा काय घेणार. तेव्हा माझ्या आजीने विचारलं की जावाई तुम्ही हा मार्ग घेऊन टाका. माझे वडील नाही बोलले. माझ्या वडिलांनी डबल उत्तर द्यायची सवय होती. माझे वडील नाही बोलले आणि त्या स्तब्ध झाल्या. मग स्तब्ध झाल्यावर त्यांनी एकच उत्तर दिलं, मीराबाई म्हणे तुझ्या 5 पोरी आहे ना आणि हे जावई आहे म्हणे, या 5 पोरीले याच्या घरी ठेवून दे म्हणे आणि मी चाल तुला तुझ्या भावाकडे नेऊन देतो म्हणे. माझी आई खरोखर हसली आणि म्हणाली मावशी तू काय बोलत आहे, माझ्या पोरी आणि मी पतिदेवाला कसं काय सोडून जाऊ. कारण मी सोडून जात नाही, जे ते खाईन ते मी खाईन, नाही तर उपाशी राहील. असं करता करता माझे वडील दुसऱ्या दिवशी त्या घरी गेल्या आणि दुसऱ्या दिवशी काय त्याच्या मनात परमेश्वराने काय टाकलं तर परमेश्वर दुसऱ्या दिवशी म्हणाले की मी या मार्गाशी जोडतो. तेव्हा आई म्हणाली की हा मार्ग तर माझ्या मावशीने सांगितला आणि आपण जाऊन तर कुठं जाऊन, म्हणून त्या मावशीला बोलव म्हणे. मग मावशीला बोलवलं, मावाजी सुद्धा आले आणि आम्हाला चिमकीमध्ये घेऊन गेले. ती आम्ही 5 बहिणी आहोत. माझी मोठी ताई बसलेली आहे, तिचं लग्न झालं होतं आणि 4चं लग्न नव्हतं झालं. तर आम्ही तिथे टिमकीमध्ये गेलो असताना बाबाच्या निवासस्थानी बसलो. बाबाच्या निवासस्थानी बसलो असताना सगळ्यांची विचारपूस झाली. तेव्हा माझ्या वडिलांची वेळ आली. तर माझ्या वडिलांना विचारलं की तू कशासाठी आला. माझे वडील बोललेच नाही, कारण त्यांना म्हणजे माहीतच नव्हतं ना काय बोलावं लागते म्हणून. तर माझे मोठघरे बाबाजी बोलले की बाबा म्हणे यांना मार्ग घ्यायचा आहे. तर बाबा खरंच हसले, कारण बाबा मला माहीत नव्हते, मलाही नाही माहिती, कारण कमांडून काहीच घातलेलं नव्हतं, साध्या वेशामध्ये होते. तर बाबा हसले, हसून म्हणाले हा तर म्हणे याला कुष्ठरोग नाही, याचं रक्त इतकं गरम आहे म्हणे की याला ते रक्त याला वापरू देत नाही आहे, त्याचा याला कोड फुटलेला आहे म्हणे, याचं रक्त गरम आहे. तेव्हा बाबा हसून म्हणाले, तेव्हा नाही बाबा म्हणे बाबाजी. तर माझे वडील पण बोलले नाही बाबा मी मार्ग घेतो म्हणे, मी हात जोडून नम्र विनंती करतो तुम्हाला आणि मी मार्गाशी जोडतो.
तर खरोखर मग खरंच करशील का म्हणे. मग माझ्या आईला विचारलं, बाई म्हणे तू याच्या हाताखाली कशी राहिली एवढे दिवस. तर का बाबा म्हणे का झालं म्हणे, हा तर एवढा बदमाश आहे म्हणे की याचं नको नक्की क्षणोक्षणामध्ये याच्या रक्तामध्ये एवढं हे भरलेलं आहे म्हणे की त्याची तुलना नाही करू शकत म्हणे. नाही बाबा म्हणे, नाही मला कोणताच त्रास नाही म्हणे. माझी आई पण बोलली. मग त्यावेळेस बाबा आणि पहा त्यावेळेस जेव्हा बाबाच्या निवासस्थानी गेलो असताना माझ्या वडिलाच्या अंगातून पूर्ण अंगातून कानापासून पूर्ण अंगातून रक्त पूर्ण असं सतरंजी टाकलेली होती आणि तिथे बसले. त्या सतरंजी भरलेली होती, पूर्णपणे भरलेली होती. आणि तिथे बसलेले लोक आहेत त्यांनी रुमाल, कोणी दुपट्टे असे नाकाशी लावले होते. तर बाबाने हे दृश्य सगळं बघून घेतलं आणि त्यांना म्हणजे तुम्ही का बरं दुपट्टे नाकाला रुमाला लावले, दुपट्टे लावले. तेव्हा बाबा खरं हसले आणि त्यांना विचारलं तर ते म्हणे, बाबा या व्यक्तीची वास येऊन राहिली, पूर्ण रक्तपू सांडलेला आहे, या जागेची वास येत आहे. मला तर वास नाही येत म्हणे बाबा, तुम्हाला कशी काय वास येते म्हणे. त्याच वेळेस त्या क्षणाला माझ्या वडिलाच्या अंगातलं पूर्ण रक्तपू पूर्ण आटलं आणि फोडाचे ते निशाणे होते पण पूर्णपणे प्लेन अंग झालेलं होतं. अशी ही महान त्यागी बाबा झुमदेवजीची कृपा आहे. खरोखर त्या क्षणी त्याच वेळेला म्हटलं खरोखर बाबा आहे. हे कमंडल नाही घातलं आहे पण बाबा आहे. कारण तत्व शब्द नेम मला माहीतच नव्हतं त्यावेळेला काही, पण बाबाच्या इथे गेलो आणि बाबाच्या इथं आलं तर माझ्या वडिलाचं एवढं दुःख दूर झालं. खरोखर यामध्ये काहीतरी आहे. आणि मग बाबांनी रामाजी मोदेकरकडे जाऊन त्यांना सांगितलं माझ्या वडिलांना तू त्यांच्याकडून कार्य घे. आणि माझ्या वडिलांनी कार्याची सुरुवात केली आणि खरोखर सुख समाधानीने जीवन जगत आहे. 4 मुली, एका बहिणीचं झालं होतं, 4 मुलीचे लग्न एवढ्या आनंदात केले. आणि त्यांना कारण माझे वडील तर 4 वर्गच होते पण त्यांना जवाई, सगळे जवाई गव्हर्नमेंट सर्वंट मिळाले पहा. आणि पोरी पण शिकलेल्या नव्हत्या जास्त, गव्हर्नमेंट सर्वंट मिळाले. ही बाबा झुमदेवजीची कृपा, बाबा हनुमानजीची कृपा. म्हणून या कृपेला खरोखर तुम्ही या कृपेला तत्व शब्द नियम म्हणजे काय, तत्व शब्द नियमाने चाललं तर काय होते, नाही चाललं तर काय होते याचा अनुभव तुम्हीच घेऊन पहा. तत्व शब्द नियम सामोरं ठेवा आणि चाला तर खरोखर आपल्या जीवनामध्ये सुखमय वातावरण मिळते. आणि नाही चाललं, थोडं खडबड झाली, मी सुद्धा आहे आता, मी थोडी मागं पलटली, माझ्या जीवनात दुःख आल्याशिवाय राहत नाही. म्हणून बाबाने दिलेले 4 तत्व, 3 शब्द आणि 5 नियम खरोखर महत्वाचे आणि मोलाचे आहे. आणि मी मार्गात येण्याचं कारण दुसऱ्यांदा की माझा मुलगा हर्षल खोडे हा आज तो 35 वर्षाचा आहे. तो 6 महिन्याचा असताना इतका बिमार झाला की त्याला नुसती हगवण म्हणजे 25 ते 30 वेळा रात्री, 25 ते 30 वेळा दिवसाला. तर काय करायचं, पूर्ण वैद्यवाने केले, सगळेच केले. तर शेवटी मी कंटाळून गेली आणि माझ्या वडिलाच्या घरी जाऊन बसली. तर माझ्या वडिलाच्या घरी गेल्याच्या नंतर तिथून मी वैद्याकडे जायची. तर त्याच्या घरून उदबत्ती कापूर न्यायची, त्याच्या घरून सगळंच न्यायची. आणि वैद्याकडे गेले असताना सतनामी नगरात माझ्या मुलाची तब्येत जास्त झाली, कमी व्हायला पाहिजे ना, नाही जास्त झाली, पूर्णपणे गेलेला होता. आणि त्याला असं खांद्यावर झोपवून आणलं, गळ्याच्या खिलच्या लागलेला होता, दूध नव्हता पिला. तर माझे वडील, माझी आई, आम्ही सतनामी नगरातून वापस आलो. पूर्ण मुलगा गेलेला होता. तो एक थेंब तीर्थाचं त्याच्या अंगामध्ये थोडी ताकद असेल तर एक थेंब तीर्थाची. तर माझी बहीण म्हणते, एक 4था नंबर, आई तू शाळा सर्वंत सर्व सोड आणि आंघोळ कर आणि याला तीर्थ करून दे. तेव्हा माझ्या आईने आंघोळ कशी केली, टाक्यातलं पाणी घेतलं, थंड थंड, गरम नाही, थंड पाणी घेतलं आणि लुगडं साडीसारखं खोचलं आणि माझ्या मुलाला तीर्थ करून दिलं. एक थेंब तीर्थ, पहिलं तीर्थ दिलं. किती वेळा केलं मला माहीत नाही, कारण पती पत्नीचं आमचं भांडण सुरू होतं आणि तिने तीर्थ करून दिलं, पाजलं. कारण त्या पहिल्याच तीर्थामध्ये जेवढ्या डोळ्याच्या बाहुल्यावर गेलेल्या त्या जाग्यावर आल्या, गळ्याच्या किलच्या लागलेल्या होत्या त्या बसल्या आणि दूध पण प्यायला लागला. तर ते एक थेंब तीर्थाने त्याचा जीव वाचला. आज तो 35 वर्षाचा आहे. खरोखर ही महान कृपा आहे. या कृपेला कोणीही विसरू नका. आणि तेव्हापासून आम्ही ऋषीभाऊ वानखेडे यांच्याजवळनं मार्ग घेतला. आता ते स्वर्गवासी झाले. आता विठ्ठलभाऊ क्षीरसागरजवळनं आमचा मार्ग सुरू आहे. खरोखर ही कृपा तत्व शब्द नियमाने खरोखर आपण चाललं तर आपल्या जीवनामध्ये सुखमय वातावरण आल्याशिवाय राहत नाही. आणि छोटासा अनुभव सांगते की माझी मुलगी 2रा नंबर
अश्विनी सूर्यभानजी खोडे हिचं लग्न झालं. कारण तिने म्हणजे आहे तर आमच्या जातीचे सर्व बरोबर आहे, पण तिने स्वतःच्या मनाने केलं. तर मी म्हणजे बोलता बोलता म्हणून दिलं तिला की तुला मुलबाळ होणार नाही, तू आपल्या मनाने केलं, कारण आमचेच आहे ते नात्यातलेच आहे असं म्हणून दिलं. आणि परमेश्वराने तो शब्द पकडला. तर काय 3 वर्ष झाले तिला मुलबाळ नव्हतं. तिने एक दिवस माझ्या घरी दोघंही आले, माझी जावईनी मुलगी, आणि म्हणते आई तू आम्हाला असं म्हटलं ना, मामीजी तुम्ही आम्हाला असं म्हटलं ना की तुला मुलबाळ होणार नाही. तर मी चुपचाप राहिली. हो परमेश्वर, हो बाई म्हटलं मी तुम्ही असं केलं नसतं तर मी म्हटलं नसतं. पण परमेश्वराला विनंती केली आणि तिथून मी परमेश्वराची आराधना अगोदर करतच होती, पण अंतरात्म्यामधून आराधना सुरू केली. भवनात जायची, जिथे कार्यक्रम असले तिथं जायची आणि परमेश्वराला एकच सांगायची की परमेश्वर ह्या मुलीच्या लग्नाला आता जवळजवळ 3 वर्ष होत आहे आणि 3 वर्ष 4 महिने होत आहे आणि तिला मुलबाळ नाही. तुम्हाला ते द्यायचं आहे, कसं द्याल मला माहीत नाही, पण मला पाहिजे आहे आणि तिला पाहिजे आहे आणि तुम्हाला द्यायचं आहे. तर मी असं भगवत कार्य करत गेली. परमेश्वराने खरोखर 3 महिने 4 वर्षाच्या नंतर घेऊन दिला आणि तिला एक मुलगा एक मुलगी आता आहे. आणि मी मार्गात नव्हती तेव्हा अयोध्यनगरला मी राहत होती. तर मी मार्गात म्हणजे प्रवेश केलेला होता माझ्या वडिलांसोबत आणि मी नंतर माझ्या सासरी गेल्याच्या नंतर ते अनेक मध्ये होते. माझे पतिदेव ताजेदीन बाबाचे निवड भक्त होते. 4 वाजतापासून उठले की 8 वाजेपर्यंत घरात टिकायचेच नाही, सतत ताजेदीन बाबाच्या मागं लागायचे. एक दिवस असा आला की माझे पतिदेव शंकरनगर सबस्टेशनला होते ABCB मध्ये. ते तिथून घरी आले आणि घरी आल्यावर ते पोलकडे पाहत होते आणि चहा पाणी पिले आणि पोलवर चढले असताना आम्ही सगळं घरात होतो. पोलवर चढले असताना पोलला चिपकले. पहा, पोलला 15 मिनिटं चिपकून राहिले. पण परमेश्वर काय म्हणत होतं, परमेश्वराच्या काय म्हणत होता मला माहीत नाही. तर माझा धीर आरडाओरडा करत आहे, माझी सासू इकडे तिकडे धावत आहे. पण मी घरातून बाहेर आली आणि परमेश्वराला, कारण परमेश्वराचं मी सदोदित नाव घ्यायची, माझ्या मुखातच राहायचे. तर मी परमेश्वराला प्रणाम केला कि भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम, महान त्यागी बाबा जोमदेव जी को प्रणाम. परमात्मा आहे, परमेश्वरा हे माझं कुंकू आहे आणि हे इथं पोलला लटकलेलं आहे, ते मला पाहिजे आहे. कसं द्याल मला माहीत नाही, पण मला पाहिजे आणि ते ताजं तवानं चांगलं पाहिजे आहे असं म्हणत मी परमेश्वराला विनंती केली. त्याच क्षणी ते पोलवरून खाली पडले. तर ही कोणाची कृपा आहे, महान त्यागी बाबा जोमदेवजी, भगवान बाबा हनुमानजीनी, महान त्यागी बाबा जोमदेवजी, भगवान बाबा हनुमानजीनी, महान त्यागी बाबा जोमदेवजी हे गुरु आहे. बाबा का सर तो भगवान का धड, भगवान का सर तो बाबा का धड. हे एक चित्त, एक लक्ष, एक मनीप्रमाणे आपल्याला कार्य करायचे आहे आणि त्याच याच्याने चालायचं आहे. सत्य मर्यादा प्रेमाने वागायचं आहे. मी पण वागेल, मी जास्त वेळ घेतला असेल त्याबद्दल माफी मागतो. तुम्ही पण वागा आणि तत्व शब्द नियमाचा उपयोग करा आणि वापर करा आणि आपल्या परिवारामध्ये सुख समाधानीचं वातावरण ठेवा. परमेश्वराच्या चरणी एवढी विनंती करून मी 2 शब्द पूर्ण करतो. आणि सद्बुद्धी मागायचे तर आपल्याला मागा, कारण आपल्याला सद्बुद्धी नाही मिळाली तर आपण लोकांसाठी मागून काही करणार नाही. म्हणून सद्बुद्धी आपल्याला पाहिजे. कशाची पाहिजे? तत्व शब्द नेहमीची पाहिजे. म्हणून परमेश्वराला सद्बुद्धी मागायची तर आपल्याला मागा, आपलं जीवन सुखी बनवा. एवढेच बोलून मी 2 शब्द समाप्त करते. सर्वांना माझा नमस्कार. हॅलो, धन्यवाद ताई. बोलायचं मार्गदर्शन सांगितलं आणि धन्यवाद ताई, खूप तुम्ही आम्हाला मुलाचं मार्गदर्शन सांगितलं आणि आम्हाला सुद्धा प्रभुणे काकाजी सुद्धा असंच मार्गदर्शन सांगतात आणि असंच एकदा प्रभू काकाजीने हे सुद्धा आम्हाला मार्गदर्शन सांगितलं. धन्यवाद. तसंच शोनूदादा मेश्राम सुद्धा म्हणजे काय स्थान ग्रहण करतील.
तसेच भोतमागे साहेब सुद्धा आले व ते सुद्धा आपले मंचेगाव स्थान करतील आणि त्यांच्यासोबत आल्याने शेवटबाबा सुद्धा ते मंचेगाव स्थान करतील. विश्वजी युवराजजी भीषण साहेब नागपूर हे सुद्धा आपल्याला अनुभव सांगतील असं त्यांना विनंती करतो. आणि कोणा तरी शेवकाच्या गाडीला चाबी राहिलेली होती तर ते चाबी आमच्याकडे आहे, ती चाबी आपली घेऊन जावे. सर्वप्रथम आपण सर्व मिळून भगवंताला आणि बाबाला एकतेने प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. माझं नाव युवराज गौतू बिसेन, राहणार शेषनगर नागपूर, सेवक नंबर 46,897. मी मार्गात येण्याचे कारण सांगतो. त्याच्या पहिले परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर बाबाच्या भगवान बाबा हनुमानजीच्या कृपेने महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या आशीर्वादाने आज घरमालक किशोर भाऊ यांच्या इथं मासिक नवे हवन संपन्न झाले. त्या प्रीत्यर्थ एका भगवंताच्या चर्चा गुणांची चर्चा बैठक सुरू आहे. या चर्चा बैठकीमध्ये स्वयं सृष्टीचे विधाता बुद्धीचे दाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. भगवंताला माझा प्रणाम. तसेच गोरगरिबांचे कैवारी, मानव धर्माचे प्रणेते महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत. बाबांना माझा प्रणाम. बाबांना वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या ममतामयी वाराणसी आई उपस्थित आहेत. आईला माझा प्रणाम. त्याचप्रमाणे आजच्या सभेचे अध्यक्ष अहिरकर साहेबांना माझा प्रणाम. घरमालक किशोरदा आणि मंडळाचे मार्गदर्शक चरडे साहेबांना माझा प्रणाम. मंडळाचे कार्यकर्ते नरुले साहेब यांना माझा नमस्कार. तसेच मंचावर बसलेले मार्गदर्शक मंडळी, कार्यकर्ता, थोर सेवक, सेविका, बालगोपाल या सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार. बघा, मी सर्वप्रथम तुम्हाला सांगतो आहे मार्गात मी कसा म्हणजे आलो. माझं लग्न 2008 झाला. 2008 झाला आणि त्याच्यानंतर मी 2 वर्ष फक्त चांगला राहिलो. पैसे भरपूर आहेत, कारण की मी दारूच्या लिकरच्या नागपूर आणि विदर्भाचा पूर्ण ठेका ज्याच्याकडे होता जायस्वाल, त्याचा मेन सुपरवायझर विदर्भाचा. तर दारूचे जेवढे ठेके होते त्याच्याकडे होते, पण मेन सुपरवायझर माझ्या हातात होता. पैसे वगैरे सर्व ते पैसे एवढे यायचे की मी पगार 1 वर्ष घेत नव्हतो. आता विचार करा पैसे किती राहत असेल माझ्याकडे. पण 2 वर्ष चांगला राहिलो. त्याच्यानंतर मिसेसची प्रकृती खराब झाली तर ते नेहमी माहिती, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, कोणताही ऋतू असो, म्हणजे आपल्या कानाला रुमाल बांधूनच राहत होती. आता त्यावेळेस मी विचार तुला म्हणजे म्हणलं उन्हाळा आहे, लोक फ्रीज कूलर सुरू करते, म्हटलं AC सुरू करते, कूलर पंखा लावते, तू म्हटलं रुमालात बांधते, मला थंडच वाटते म्हणे नेहमी. आता मी डॉक्टर जसं मला तसं मी करत होतो. भरपूर पैसे खर्च झाले. वेळेअभावी मी शॉर्टकटमध्ये सांगतो आहे. आता मी मग किराणा राहत होतो तुकडई चौकात. तर तिथं एक शेवकाची मुलगी अनेक वाल्याच्या घरी दिली होती, पण ते दत्तगुरूची पूजा करत होती. तर त्याचे भाऊ आले होते एकदा, तिच्यासोबत बोलले तर म्हणे हवन कार्य आहे म्हणे, तर मी चाललो. म्हणजे आपल्या बहिणीला सांगत होता तो. आता हे मार्गाची रूपरेषा मला माहीत नव्हती, तर मी त्यांना विचारलं हवन म्हणजे म्हटलं कसे का करतात मुलं, म्हणजे हवनात चालले म्हणजे कसं का मुलांना घेऊन वगैरे.
नाही म्हणे आम्ही आपल्या पद्धतीने करतो. मला बरोबर आहे, पण कसे का करता? तर म्हणे भाऊ नंतर बोलू म्हणे, मला वेळ झाला. त्याच्या बहिणीला विचारलो, ताई म्हटलं अशी अशी गोष्ट आहे. तर ते काही बोलली नाही माझ्यासोबत, कारण की मी त्यावेळेस दारू घेत होतो. त्याला असं वाटलं हा बेवडा माणूस काही विचारते, का सांगू याला, समजणार काय, काहीच नाही. समज मला कसं आहे, मी मजाक उडवलो असतो. आता माझ्या पत्नीला तिला म्हटलं, ताई म्हणे तुमच्या घरचे भाऊ एवढा पूजापाठ करतात, तुम्ही पण करता म्हटलं, म्हणते पण तुमची तब्येत काही आराम होत नाही. तर म्हणे तुम्ही मार्गात या. माझ्या बायकोनं रात्री मला सांगितलं, मी हॉटेलमधून आलो, असे असे म्हणतात म्हणे ताई म्हणे. मी म्हटलं बघू म्हटलं. मग तिनं एक शब्द का नाही, मी आंघोळ करताना जात होतो त्यावेळेस एक शब्द असा टाकला, मला नाही म्हटलं पण मला म्हटलंच तसा. माझ्या मिसेसला म्हणते तुम्ही म्हणे मोरखटमध्ये जा ना, झोपून जा तरी काही नाही होणार म्हणते, फक्त मार्गात या. आता हा शब्द माझ्या कानातच घुमत होता. मी आंघोळ केलं, ड्युटीवर गेलं, माझ्या कानात तोच शब्द घुमत. मी ह्या बाईनं असं म्हटलंच का, म्हणजे ह्या मार्गात आहे का म्हटलं. तुम्ही एका मित्राला असंच म्हटलं, असं मजाकीनं समजून घ्या, हसी मजाक म्हणा किंवा एक टोना टोटकासारखं, म्हणजे असा एक शब्द म्हटलं. यार म्हटलं माझ्या साईडला किरायावाली बाई राहायच्या, म्हणतं म्हटलं की परमात्मा मार्गमध्ये जा, मोरखटमध्ये जाऊन झोपून जा. मराचं आहे का म्हटलं, काही सांगते म्हटलं. म्हणजे माझे शब्द विरुद्धार्थी शब्द निघत होते, पण मी कारण की कर्म तसे होते माझे. पैसे खूप होते पण काहीच कामाचे नव्हते. कर्म खराब होते, मी कर्मानं भरपूर चुकलो. त्याच कर्माची सजा माझ्या मिसेसला मिळाली. त्याच्यानंतर मी घरी आलो, मी खूप विचार केलो. मी म्हटलं एका अर्थानं बरोबर आहे. मी म्हटलं एवढे देव धर्म मी पुजतो, घरी गणपती वगैरे म्हणजे सर्व राहते, तरी मला आराम नाही होता. बाईनं म्हटलं ते एकदा बघू तर म्हटलं. तर मी तिला विचारलं मग दुसऱ्या दिवशी, काही म्हटलं अशी अशी गोष्ट आहे, तर मार्गात यायचं असेल तर मी कुठं जाऊ. तर म्हणे तुम्ही एक काम करा म्हणे, या गलीला सरळ जा म्हणे, ज्याच्याही घरी दारू पिऊन येऊ नये असा बोर्ड दिसला ते सविस्तर विचारा, सर्व सांगतील. आता ते केलं. सुभाषजी राऊत सोमवारी कटोर नागपूर सकरदरा त्यांच्या इथं गेलो. त्यांनी सांगितलं असं असं आहे म्हणे, पण त्याच्यात एक शर्त अशी आहे, तुम्हाला मरावं लागेल. मी म्हटलं दादाजी मी तर मरीन, जसंही तो मेलोच म्हटलं, कारण पैसे माझे टिकत नाही. दुसरी सगळ्यात मेन गोष्टीमुळे तुला काम सोडावं लागेल म्हणे, कारण की बाबाला दारू चालत नाही. तू दारू पिते का मला, केव्हा केव्हा पिऊन घेतो. नाही म्हणे, दारूच्या दुकानात काम करणारही नाही चालत आणि दारू पिणारही नाही चालत. आत्ता बडा आर्थिक तंगी. मी खूप विचार केलं, पण म्हटलं हे आर्थिक तंगी आली तर चालेल, मी एका दिवशी कांदा आणि नमक वगैरे खाऊन भात खाऊन घेईन चालेल, पण मला पैसे असून मी सुखानं जेवण नाही करू शकत. तर म्हटलं हे कोणती जीवन मी जगत आहो. मी बाबाला म्हणजे मी आपल्या स्वतःला म्हटलं, त्यांनी मला एक रात्र असा करा म्हणे, भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम, महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम, परमात्मा एक, हे जेव्हापर्यंत तुम्ही म्हणे झोपत नाही तेव्हापर्यंत बडबड करा म्हणे, दोन्ही नवरा बायको. मी म्हटलं ठीक आहे, बरं जर वाटला तर उद्या माझ्याकडे या, अन्यथा येऊच नका म्हणे तुम्ही. मी म्हटलं ठीक आहे दादाजी. मग आम्ही म्हटलं असं, मी मिसेसलाही सांगितलं, घरचे देव वगैरे होते झाकून सर्व ठेवलं. तर रात्री 2 वाजता मी तर झोपलो. मी म्हणजे बेवडा बुडा नाही मारलो होतो, त्यांनीच म्हटलं होतं. तर मी झोपलो. तर मिसेस माझी म्हणे, म्हणजे 12 ते 1:30च्या दरम्यान होता म्हणे रात्री. एक जण दरवाजा वाजवत होता म्हणे. आता माझी काही हिंमत झाली नाही म्हणे दरवाजा खोलाची, पण त्या क्षणी मला त्या दिवशी म्हणजे त्याच दिवशी 2 वाजता असं स्वप्न आला की हनुमानजी खूप मोठी भव्य आकाराची मूर्ती माझ्या डोळ्याच्या समोर दिसली. तर मी म्हटलं मग काय झाला, मी सांगत होती म्हणजे ती सांगत होती. तर म्हणे तिथं हनुमानजी दिसले, मग मला दिसलेच नाही कोणी. तर मी समजून गेलो. मग हे सकाळी विचारलं तर पुढे बरं वाटतं म्हणे मला वगैरे. मग आम्ही सकाळी गेलो, गुरुजीकडे गेलो, राऊत गुरुजीकडे. त्यांनी सविस्तर सांगितलं. मग आम्ही मागात म्हणजे त्या दिवसापासून मग काही अडचण वगैरे झाली नाही. आर्थिक तंगी निर्माण झाली. मी बाबाला खूप म्हणत होतो, बाबा म्हटलं माझं आता काम तर सुटला, म्हणजे सोडलं, मी पगारही नाही घेतलं, कारण माझ्या शरीरात ना माझ्या जीवनात खूप असा आनंद वाटत होता मला. मी पगारही नाही घेतलं, मी गेलोच नाही तिकडे. त्याच्यानंतर मी म्हटलं हे काय करू काय नाही. तर तुकडे चौकात चायची टपरी टाकली. पण आता नवीन माणसं, बाकीचे जे पुराणे चायवाले होते ते मला म्हणजे जळत होते एका प्रकारचं समजा. तर ते रात्री वगैरे तिथं गोटे मानत कोणी काही वगैरे करत होते. मी बाबाला सांगत होतो, गुरुजीला मी सांगितलं, काकाजी बोललो अशी आहे, मग आता मला काही सांगायचं नाही म्हणे, फक्त म्हणे जे नियमावली आहे शिकवण वाच, नियम दिले आहे तसे कर. जर काही अडचण आली
तर भाऊ जायचा म्हणे कार्यक्रमात, बाबाला सांगायचा म्हणे काही असला, तू स्वतः तत्व शब्द नियमाने वाग म्हणे. आता मी त्याच्यानं मी गेलो तर काकाजी माझं सांगितलं, मी मला ठीक आहे आता चायचाही बंद करतो, तेही बंद केलं. काही दिवस मग मोमीनपुऱ्याला हॉटेलमध्ये गेलो, तिथंही मी म्हणजे काम केलं, तिथंही सोडून दिलं, कारण की तिथं चोऱ्या वगैरे होत होत्या. पार्सलमध्ये कोणी 5 प्लेट घेतं, मी 4च प्लेट लिहित होतो. मध्ये हे चोरीचा प्रकार झाला. मी काकाजीला सांगितलं, तू चोर झाला म्हणे, हे चुकीचं आहे म्हणे, तुझ्या नको करू म्हणे असा. तेही सोडलो. मी कामात खूप अडथळा निर्माण झाला माझ्या. आता माझी एक अशी बाबाला म्हटलं, बाबा मी काय करू काही समजत नाही. तर बघा बाबा सर्वांना ओळखतो. काय झालं, मी लहानपणापासून मी जेव्हा शाळा शिकलो तेव्हा तर मी एकांकिका नाटक लिहायचा, एकांकिकाचे भाग रोल मुलांना शिकवायचा. मी अचानक एक सिद्धार्थ रामटेके नागपूरलाच राहतो, तो चित्रपट तयार करतो. त्याची ना माझी मुलाखत झाली तुकडोजी चौकात. आता तो माझा पुराणा मित्र होता, तर त्यावेळेस तो करत नव्हता, पैसे वगैरे आले, त्याला बी लगन लागली, तोही करत होता. तो म्हणते मला युवराज क्या कर रहा है. आता त्यानं 2-3 शिवा दिला. मित्र होतं. मी म्हणलं काही नाही यार, म्हटलं झालं असं असं आहे, मला समस्या झाली पैशाची. तर तो दारू वगैरे पेत नाही. म्हणे चित्रपटात काम कर ना बे म्हणे. तर मला हाच आला. मी म्हटलं आता लहानपणापासून आपण केला ते शाळेत जेही काही केलं ते काम केलं, पण मला आता नाही रे करतं म्हणून. आता त्याच्यात पहिला चित्रपट रिलीज झाला होता कॉमन मॅन, सनी देव वर्सेस कॉमन मॅन, बघितले असाल तर. त्याच्यात मला त्यानं पंडितचा रोल दिलं होतं. मी रोल केलं तर मला खूप म्हणजे पैसे वगैरे मिळाले, असे काही नाही मिळाले, दिलं त्याने. त्याच्यानंतर दरिंदे दिलं, त्याच्यानंतर सिस्टर, म्हणजे त्यांना त्याच्या चित्रपट तयार केला, त्याच्यात मला काम दिलं. त्याच्यानंतर तो मला असाच एक शब्दात त्यालाच म्हटलं मला एक शब्द, तू म्हणे एवढा चांगला काम करतो, एवढा सब लेखक काम नाही बनत म्हणे तू. आता म्हटलं हे बाबाचीच कृपा, ठीक आहे म्हटलं ते करून घेऊ. आता मी लेखक बनलो. मी मुंबईला पहिल्यांदा गेलो तर तिथं लेखाचं कार्ड वगैरे बनवलं. इथं म्हणजे आपल्या नागपूरला म्हणत होतो तो म्हणजे 1 लाख 1.5 लाख रुपये म्हणत होते, 70,000 करून. मला नाही म्हटलं एवढे पैसे मी देऊ नाही शकत. बाबाजवळ शब्द ठेवलं. बाबानं माझी ऐकला शब्द. मला वाशिमचे डायरेक्टर दामोदर नवले मिळाले. सर म्हटलं अशी अशी गोष्ट आहे. तो म्हणे काय तुम्ही काही चिंता करा नको म्हणे, 7-8 हजार रुपये लागेल, मुंबईला या म्हणे तुम्ही. मी गेलो मुंबईला, कार्ड वगैरे बनवलं. फक्त माहिती 4,500 रुपये लागले. हे भगवंताचीच कृपा. 70,000 कुठं, 1 लाख कुठं. मी फक्त जायचं झालं, राहण्याचीही सुविधा मला फ्रीमध्ये झाली. माझ्याकडे जो पेपर टाकतोय सुरेश काकाजी म्हणून एक आहे, पेपर टाकतोय, त्याला अशीच मी गोष्ट म्हटलं, सुरेश काकाजी म्हटलं मी आता मुंबईला जाणार, मुंबईला माझे ओळखीचे कुणी नाही, हॉटेलचा किराया भरपूर राहील. मी म्हटलं आता कमीत कमी 2-2.5 हजार रुपये पर डेचा जेवण वगैरे पकडून होणार, तर कसं करू. तुम्ही एवढा कशाला टेन्शन घेता म्हणे. कृष्णाजी खोपडे आमदार आहेत ना ओळखीचे आहे म्हणे, तुम्ही त्यांच्याकडे जा, आमदार निवाचं पत्र घ्या म्हणे. मला वा, ते फ्रीमध्येच झाला. आमदारच्या कॅन्टीनमध्ये त्यांची लिस्ट म्हणजे तुम्हाला जे 100 रुपये थाली ते 60 रुपयात आम्हाला भेटत होती. म्हणजे भगवंताची एवढी कृपा. जेव्हा मग मी हे लिहिणं सुरू केलं तर दादासाहेब फाळके भारताचे अध्यक्ष महामूनकर आहेत, त्यांच्यासोबत मुलाखत झाली. मुलाखत झाल्याच्या नंतर त्यांनी मला म्हटलं आप बोले स्क्रिप्ट लिखते कैसे हो. आता वार्ता निघता मी त्यांना बोललो ऐसी लिखता हो बोला मैं. ठीक आहे, त्यानं नाव लिहिलं, मला काहीच नाही बोलला, नंबर लिहिला, काहीच नाही बोलला. त्याच्यानंतर 2025च्या दादासाहेब फाळके महाराष्ट्रीयन अवॉर्ड त्यांचं म्हणजे नाव होतं. तर तिथं त्यांनी बोलले की माझं नाव लिहून घेतलं होतं, बेस्ट रायटर म्हणून यांचा अवॉर्ड द्यावं. नाव लिहिलं, मला काही सांगितलं नाही. फक्त त्यांनी मला मेसेज पाठवली फोनवर, बोले तुमचं नाव सिलेक्शन झालं आहे, तुम्ही फक्त म्हणे आमच्या कार्यक्रमात उपस्थित राहा म्हणे. मी म्हटलं ठीक आहे. 26 जानेवारीला म्हणजे मी 25 तारखेला दुरंतोनी मुंबईला गेलो. त्याच्यानंतर मुंबई गेल्याच्या नंतर मी त्यांच्या कार्यक्रमात तसा उपस्थित झालो. मला काही तेवढं माहीत नव्हतं असं कार्यक्रम आहे. तर ते म्हणाले सर बोले आप एक काम करो, आता तिथं फिल्म इंडस्ट्रीजमध्ये आता लेखकमध्ये चांगली पदवी राहते, म्हणजे लेखकमध्ये एक डायरेक्टर सारखाच राहतो. तर तिथं सर म्हणे आप 2 शब्द बोलोगे इतने बडे पब्लिक में. मला विचारत, मी म्हणलं ठीक आहे ना, काही नाही बोलू का. तर त्यांनी माझं नाव सुचवला. तर मी त्यांना विचारलं, मी म्हणलं टाइम पीरियड बताओ, मैं कितने टाइम तक बोल सकता हूँ बोला. तो बोले ज़्यादा से ज़्यादा 20 मिनट, उसके ऊपर मत लेना बोले. मला ठीक आहे. मी बोलतो बोललो, त्यांना सांगितलं असं असं तसं. पण त्यावेळेस मी चित्रपटाबद्दल बोललो. आता त्याच्यात बोलता माझ्या, आता आपण साहजिक बोलतो, मी म्हटलं माझे बाबाची कृपा आहे, बस हिंदीमध्ये बोलो तिथं, मेरे भगवान की कृपा है बोला. यदि बोला महान थे कि बाबा जुमदेव जी धरती पे जन्म नहीं लेते,
तो बोला मग यहाँ तक पोहोचता नाही. आता हे सर्व झाल्याच्या नंतर त्यांनी मग मी जेव्हा चेअरवर बसलो तेव्हा मग ते आले अध्यक्ष साहेब माझ्याकडे. ते म्हणाले महान त्याची बाबा जुमदेवजी कोण आहे बोले. आता त्यांचा असा होता की बाबा तुम्ही आमचं नाव नाही घेतले ना, तुमच्या तोंडातून महान त्याची बाबा जुमदेवजीचं निघालं, नाव तर आम्ही लिहिलं, बरोबर आहे ना, नाव त्यांनी लिहिलं, पण मी श्रेय कोणाला दिलं, महान त्याची बाबा जुमदेवजी आणि भगवान बाबा हनुमानजीला. तर त्यांचा एकाचा उद्देश होता की तुम्ही म्हणे आमचं नाव तर घेतले बरोबर पहिल्यांदा, पण शेवटी सर्वात जोडण्यामध्ये तुम्ही म्हणजे हे कोण आहे म्हणे. त्यांना म्हटलं साहेब म्हटलं याच्यासाठी तुम्हाला अर्धा तास द्यावा लागेल मला, मी अर्धा तासात तुम्हाला पूर्ण समजेल, पण आता मी एवढं सांगतो की हे नसते तर मी इथंच नसतो. तर ठीक आहे म्हणे काही हरकत नाही, तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये उद्या अंदाज सांगून द्या म्हणे थोडा. मला ठीक आहे. आता त्यांच्या मनात काय आलं ना भगवंताच्या मनात काय आलं मला माहीत नाही. महाराष्ट्रात मध्ये दादासाहेब फाळके अवॉर्ड नवीन शेंडे वाशिमचे यांना जाणार होता. तो अवॉर्ड त्यांच्या नावानं होता. भगवंताला काय घडवायचं होतं काय नाही मला नाही माहीत. त्यांनी माझा नाव म्हणजे माईकवर घेतला. चांगले चांगले म्हणजे थोर कलाकार सर्व होते. मी एकदम अचंबित झालो. मी म्हटलं जेव्हा त्यांनी मला म्हटलं की महान त्याची बाबा जुमदेवजीचं नाव घेतलं तर त्यावेळेस तर मी असं झालो की माझं नाव काटूनच टाकते आता हे. मला काही दुसऱ्या कार्यक्रमात बोलवणारच नाही, कारण की कोणीला वाटतं असं म्हणजे समोर होण्याची पद्धत. तर मी म्हटलं हे भगवंता तुमची कृपा. भगवंताला तिथं प्रणाम केलं, कारण की मी नागपूर एकटाच गेलो होतो. आता एकतर रात्री माहिती आहे का 11:30-12 वाजले. भीती वाटत होती जाऊ कसा म्हणजे आमदार निवासपर्यंत, ती एक भीती होती. तर बघा भगवंताच्या कृपेने मला तो अवॉर्ड भेटला. चेक वगैरे दिला, पैसे वगैरे दिलं, म्हणजे चेक दिला पैसे नाही दिलं. तिथून मी निघालो बांद्राला गेलो तर सचिन जाधव भाजपा जिल्हाध्यक्ष नागपूरचा तिथं मिळाले मला. बा भगवंताची कृपा. मी भगवंताचं नाव घेत घेत आलो तिथं ते मिळाले. ते मला ओळखत होते. मी त्यांना भाऊ म्हटलं नमस्कार, कुठं आला रे म्हणे इकडे. मला असं असं कार्यक्रम होता त्याबद्दल आलो मी. तर तुम्ही कुठे चालले म्हटलं. आमदार निवासला म्हणे. अरे वा बघा त्यांच्यासोबत मी आमदार निवासला आलो, म्हणजे किती मोठी भगवंताची कृपा. मी एकटा गेलो. मी भगवंताला तेच म्हणत होतो बाबा मी पोहोचू कसं तिथं, कारण की म्हटलं माझी ते ओळखीची नाही इथे. एक तर म्हटलं रस्ता अशी आहे धावपळच आहे, आणि म्हटलं मी जाऊ कसा काही समजत नाही. आलो तो असतो, पण भगवंतानी तेही एक इच्छा माझी पूर्ण केली. बघा मी 1-2 मिनिटाचं तुम्हाला उदाहरण सांगतो आहे. मी एक वेळेस असं झालं की मी दुकान आहे माझी, अद्रक लसण लावतो मी केलेली कॉलेजकडे. हे जे चित्रपटाचे कामं मला मिळाले तर मी करतो आहे, पण मिळतात भगवंताच्या कृपेने. मला बाबा ओळखतात, कोणता व्यक्ती कोणता काम करतो बाबा ओळखतात. तुम्हाला सांगतो मी मिसेसची तब्येत खराब होती. आता का होती ते सांगतो तुम्हाला. शब्द सांगतो शब्द कसे यूज करायचे. मी दुकानातून आलो त्या दिवशी मला दलालासोबत पैशासाठी 2-3 भनभन झाली. म्हणजे मी काय केलं त्याला थोडा जास्त पैसे दिले होते, तो मला वापस देत होता. तर मी त्याला वाईट शब्दात बोलून दिलो. रखना में बोला तेरे पास के बाद में काम में आ जाएगा, एक शब्द वाईट बोललो. आता वाईट बोललो म्हणजे काही वाईट नाही, त्यालाही मित्रतामध्ये ते चालते, त्यालाही वाईट नाही वाटलं मलाही नाही, पण ते बाबाला वाईट ते बाबाला म्हणजे पसंत नाही. तर मी त्यांना बोललो. त्याच्यानंतर घरी आलो तर शेवकीनबाई का नाही. आता बघा मी शेवकीनबाई तुम्हाला सर्वांना सांगतो आहे, पतिदेव कामावरून बाहेर आले तर 2-4 मिनिटं शांत राहा, पाणी पाजू द्या आणि नंतर बडबड करा. आता त्या दिवशी शेवकीनबाईनं बडबड लावली माझ्या म्हणे तुम्ही बिलच नाही भरले म्हणे, गेले तर असे तसे मी 2 मिनिटं थांबणार. मी तर चांगलं सांगितलं 2 मिनिटं थांब म्हटलं. मग नाही म्हणे हे तुमची चूक आहे म्हणे, पैसे नाही आहेत, 2 मिनिटं घेतो मी. आता त्या बडबड करण्यामध्ये मी सारा चिडून गेलो. तिला 1 शब्दात असे म्हणलं मला मरणा तिकडे म्हटलं, बडबड करतो मला मरत का नाही तिकडे म्हटलं तू. हे शब्द बघा भगवंतानी पकडलं ना, मी विसरलो. रात्र गेली, जेवण झालं, झगडं सगळं. दुसऱ्या दिवशीपासून जशी पूर्वी प्रकृती होती तशीच झाली. यार म्हटलं आत्ता का झाला, काहीच तर नाही झाला. भगवंताचे कार्य करतो, हेही जाते मीही जातो, चर्चा बैठक मी जातो, बोलण्यात काही चूक. पण बघा तो जो शब्द बोललो तो मी चुकलो. मी म्हटलं आता होऊ शकते डोका वगैरे दुखते, दवाखान्यात गेलो, औषध वगैरे घेतला, काही आराम नाही. 6-7 दिवस तसेच राहिलं. गुरुजीकडे गेलो, गुरुजी म्हणे 3 दिवसाचे कार्य करा, तरी पण आराम नाही झाला. मग अजून गेलो, गुरुजीने एक शब्द मला असा म्हटलं बघा तुझ्यासारखा सेवक माझ्याकडे कंप्लेंट घेऊन येते, मलाच बरं नाही वाटत म्हणे. हा शब्द मला
रुतला. मी म्हटलं बाहेर तर निघालो मी, कर म्हणे तुझ्या हिशोबानं कार्य, पण आता आहे का म्हणे 3 कार्य कंटिन्यू कर म्हणे, तुझ्या हिशोबानं भगवंताचे कार्य कर म्हणे. ना आठव म्हणे तू कोणती चूक केली, सांगितलं त्यांना. मी घरी आलो, घरच्या सीडीवर बसलो, मला काही चूक आठवतच नव्हती. मी कार्य केले 11 दिवसाचे, पण कार्य असे केले, भगवंता म्हटलं मी कार्य करतो, या कार्यामध्ये मी कोणती चूक केली मला आठवा. मी झोपून होतो बघा, ते 3 दिवस जनरल हवन केले मी. जनरल हवन पहिल्या दिवशी मला जेव्हा रात्री झोपलो तेव्हा मी शिवा देत होतो मिसेसला, म्हणजे स्वप्नात जसे मी शिवा दिले होते तसेच मला आठवला. मी भगवंता म्हटलं खूप चूक झाली, याच्यानंतर करणं ते क्षमा मी बायकोला घरी मागितली. पण त्याच्यानंतर साप्ताहिक चर्चा बैठक होते भवनात, तिथंही मी सर्वांच्या समोर मी क्षमा मागितली आहे. त्याचं कारण माहिती आहे काय? कारण की भरपूरदा असं होते, आपण घरगृहस्थीमध्ये राहतो, भरपूरदा होते. म्हणून सेवक सेविका यांना मी विनंती करतो की बोलताना थोडा विचार करा, आणि घरी जर सेवक आला तर थोडा शांततेने तुम्ही राहा. बाबांनी दिले तत्व शब्द नियमाचा पालन तुम्ही करा, मी करीन. एवढे बोलून आपले मी शब्द समाप्त करतो. सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार. धन्यवाद साहेब, तुम्ही खूप आम्हाला चांगला मार्गदर्शन आणि अनुभव कळण्यालायक सांगितला, त्याबद्दल मी धन्यवाद करतो. आणि कष्ट खरीचे साहेब, आपण या मार्गामध्ये जपूनच बोलावं, कारण की स्त्री आणि पुरुष आपण बोलण्याच्या आधी विचार नाही केला. आणि खरंच एक कहावत आहे का, जरी ज्या स्त्रीचा पती जरी त्या स्त्रीसोबत जरी असतो तर त्या स्त्रीला पूर्ण जग जिंकण्याची ताकद असते, आणि ज्या स्त्रीचा पुरुष जरी त्या तिच्यासोबत नसतो, भगवंतामध्ये जेव्हा विलीन होतो तेव्हा लायकी नसलेल्या माणसासुद्धा तरी ऐकावं लागते. म्हणून सगळ्यांनी पतीचा आदर करा, पती एक तुमच्या परमेश्वर आहे. यानंतर शोभाबाई शेटके हे सुद्धा आपल्याला अनुभव व्यक्त करतील, मी अशी त्यांना विनंती करतो. योग्य नाही नावाच्या नावला नाही, दोन नावाचे परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ वर्धमाननगर नागपूरच्या वतीने आजचे माजी भवन किशोरभाऊ वाळंकर यांच्या निवासस्थानी पार पडले. या भवन निमित्त एका भवन निमित्त ही चर्चा बैठक, भगवद्गीताची चर्चा बैठक सुरू आहे. त्या चर्चा बैठकीत भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे, भगवंताला माझा प्रणाम. तसेच सद्गुरू महानत्यागी बाबा झुंजेजी उपस्थित आहे, त्या बाबाला माझा प्रणाम. तसेच सर्वांच्या लाडक्या वाराणसी उपस्थित आहे, आईला सुद्धा माझा प्रणाम. तसेच अध्यक्ष साहेब अहिरकर काकाजी यांना माझा नमस्कार. तसेच संचालक भाऊ कैलासजी गोमकर यांना माझा नमस्कार. तसेच मार्गदर्शक महादेवजी सरडे यांना माझा नमस्कार. तसेच बारगावून आलेले सेवक सेविका बालगोपाल सर्वांना माझा एकच नमस्कार. ही चर्चा बैठक 4 तत्व 3 शब्द 5 नियम ह्या आधारित असते. आम्ही बी काही असं दुःखच होतं माझ्यावरही खूप. त्या दुःखामुळेच मी मार्गात आली. माझी तब्येत एवढी होत होती का पाहिजे तशी खूप माझ्याचा आजार होता मला. मग किती आम्ही देवाजवळ येतो तिथं सर्व ठिकाणी गेलो पण फारा लागत नव्हता. मग माझ्या आईकडे खूप भरपूर सेवक होते. माझी तब्येत बिघडली का मी आपल्या भावाच्या घरी जाऊन राहत होती. 2-2, 4-4 महिने माझ्या लहान लहान मुली होत्या, त्याची पर्वासुद्धा नव्हती मला. मग तिथे लोक असे सेवक म्हणे
एवढी तुझी तब्येत आहे म्हणे तरी तू मार्ग का नाही घेत? मार्ग घ्यायचा कसा? कारण माझे पती परमेश्वर खूप दारूचं व्यसन होतं, बैलाचा धंदा, दारूचं व्यसन. मग हा मार्गात तर दारू चालत नाही, मग मार्ग घ्यायचा कसा? मग आता कसं करायचं? कारण माझी तब्येत खूपच जास्त होत चालली. अवध पौर्णिमा आली का तब्येत बिघडायची, आणि थोडंसं मग कुठं नेलं बाहेर बुटरचं पाहिलं थोडासा आराम लागायचा, पण काय कुठं थारा लागत नव्हता. मग असंच माझा भासरा होता, त्याने बोलवलं, त्यानं विचार केला का आता मार्ग घेतल्याचे तू काही वाचत नाही. मग आम्ही पांडुरंग भाऊकडे गेली, मार्गदर्शक आहे टाकीचे. मग त्यांना आम्हाला मार्गदर्शन केलं. त्यानं सांगितलं का जवाई तुमच्याच मागं नाही आहे, तिच्याच मागं नाही, तुमच्याही मागं आहे, तुम्हाला हा मार्ग घेतल्याशिवाय पर्याय नाही आहे. मग आता दारू बाईचा जीव पाहायचा आहे का दारू पाहायची आहे? मग माझ्या पती परमेश्वरात सांगितलं का नाही आता मी अजिबात आजपासून दारू पिणार नाही, घेतो मार्ग. मग माझी तब्येत एवढी झाली होती, मग मला तिथं तीर्थ करून दिलं. मला त्या तीर्थातच आराम लागला, मला खूप आनंद झाला का खूप एवढ्या पाण्याचं हे तीर्थ फूक मारून दिलं तर एवढा आराम लागला. आणि 3, 7, 11 कार्य केले पहा, माझे 3च्या कार्यात पूर्ण आराम लागला, पण 7च्या कार्यात पुन्हा तब्येत बिघडली होती मग आमच्या मार्गदर्शक काकाजींनी सांगितलं तर पांडुरंग भाऊनं का धावा आपल्या भगवंताचा करायचा, बाकीकडे भटकायचं नाही. पण माझं तरी मन भटकलं, कारण माझी तब्येत अशी तशी झाली होती, मी दवाखान्यातच न्या म्हणून. मग दवाखान्यात काही मला नेला नाही. एक रवींद्र चरण हा सेवक आणि एक कोसरे जवाई हे दोघं जण माझ्या घरी आले. तुम्ही मार्ग घेतला म्हणे, तुमच्या पोटात काही असं डगमला नको म्हणे, तुम्ही फक्त हा भगवंतावर विश्वास ठेवा म्हणे. कोसरे जवाईनं आम्हाला 3 वेळा तीर्थ करून दिलं तर पहा मला त्या तीर्थामध्ये पूर्णपणे आराम लागला. आणि 3, 7, 11चे 21चे कार्य केले, माझे दुःख पूर्ण दूर झाले. मग आम्ही 7-8 वर्षाच्या बाद आमचे कार्य बदलले, आम्हाला धनजोडे काकाजीकडे पाठवलं. तिथून आम्ही थोडेसे कार्य केले, त्याग केला. आणि त्या त्यागामध्ये आमच्या आता कोणत्या गलत्या झाल्या कोणत्या नाही, कारण ते चिकन सुपारी माझ्या पती परमेश्वरांना खाल्ली, मी नाही खाल्ली, आम्हाला सूट दिली होती त्या चिकन सुपारी तिथं. मग चांगलेपणे आमचे 9 कोरोनामध्येच आमचे मासे खाऊन झाले आणि 9 हवनी, कारण असे खूप शेवटी असे तेव्हा बंदीच होती, तर आम्ही थोडक्यात असे 9 हवनगी उरकवलं. तर माझ्या घरी सुद्धा त्यागाच्या हवनाली चर्चा बैठक नाही झाली, 9व्या हवनाला चर्चा बैठक नाही झाली. एवढी हवनं घेऊन चांगले पार पडले. मग अजून माझ्या मुलीला काजण्या निघल्या होत्या. मग आता कसं करायचं? मग धनजोडे काकाजीले फोन लावला यायले, एक का म्हणलं का नाही तर माहीत नाही, मला ऐकून आले म्हणे. तर आम्ही मग महादेव काकाजीकडे गेलो, आम्ही धावधूक करत काय हे काजण्या निघल्या तर आता कसं करायचं बा मुलीला? तर मग त्यानं सांगितलं का म्हणे काकू म्हणे मी तुम्हाला मार्गदर्शन करू नाही शकत म्हणे, धनजोडे काकाजीचा शब्द घेऊन तेव्हाच मी तुम्हाला मार्गदर्शन. मग त्यानं त्या काकाजीला फोन लावला, त्यानं सांगितलं का तुम्ही मार्गदर्शन यायला करा. मग त्यानं आम्हाला मार्गदर्शन केलं आणि 2 सेवक आमच्या घरी पाठवले. प्रतिमीचे आंघोळ करून दही दुधानं हे करून त्या पोरीच्या अंगाले लावा म्हणे. पा दवाखान्यात न्यायची गरज नाही पडली, माझ्या मुलीच्या पूर्ण काजण्या सर्व हे झाल्या. आणि माझ्या पती कर्मचारी टायफॉइड झाला, तोही सुद्धा आता दवा आणि दुवा ते दोन्ही करावं लागते. सुख शांती समाधानी मिळाली आणि सर्व आम्ही जीवन चांगलं सुखरूप जगत आहोत. आणि कारण आम्हाला 3 मुली आहेत, त्या मुली आपापल्या घरी गेल्या. आज पती आणि परमेश्वर आम्ही दोघंच आहोत. मग आता एवढ्या दिवसाच्या नंतर माझ्या हातानं कोणतीही गलती झाली कोणती नाही पहा भगवंता. एक असा अनुभव घडला आमच्या ह्या 2 महिन्यामध्ये, कारण अधिक मासासाठी जवाई लोक आणले, ते लोक दारू पेले माझ्या घरी, मटण खाल्लं. आता आम्हाला काही तेवढा अनुभव कळला नाही, पण मी भांडे घासायला बसली तर ते 2 पोहे दिसले, मी हातानं उचलून तिकडे फेकले, ते गलती झाली. आणि भांडं म्हणजे आम्ही माझ्या भावानं आमचा अधिक मास केला, माझ्या पोरीचा आमचा. आम्ही तिथं गेलो, तिथून आलो आणि घाईघुईनं ते भांडं काढून ठेवून दिलं कपाटात आणि कामाला भिडली. त्या भांड्यावर काही लक्ष माझं राहिलं नाही. मग 2-4 दिवसानं पूर्ण पाहुणे गेले आमच्या घरचे. आणि मग आपण आता धुईगाय कपडे लत्ते केले बा, आता कपाट रोजाचं तेव्हा पाळे असते. तर माझी भांड्याची परस त्या बांगड्याच्या डब्यात काही होती नाही, पूर्ण घर म्हणलं. जवळ पोरीले सुद्धा फोन लावले का बाई एखाद्या लेकरा-बारानं टाकलं का बा, तर त्यानं नाही म्हणलं. पण माझा एक जवाई माझ्यासोबत खेकड बोलला, रिपोर्ट द्या, कुत्रे बोलवा, असं झालं तसं झालं. त्याची गाडी थोडीशी पावरात होतं की मला काही त्याचा राग आला नाही.
आणि मग अजून 1 महिना एवढं टेन्शन आलं होतं, कारण तेवढं मोठं भांडं गेल्यावर म्हणजे टेन्शन येणारच आहे. पण ते भांडं मला रोज मी कपाट उघडो, पण ते कपाटात मला ते भांडं दिसे नाही. कारण पहिल्याच दिवशी आयुष्यमान कार्ड काढायला सीतापूरला आली, तिथून मी आधार कार्ड काढले आणि 5 फोटो काढल्या, तरी पण होतं नाही. कारण रोजच कपाट उघडल्यासारखं उघडं तिथं, कारण असं नजरच पडे ना त्या बांगड्याच्या डब्यावर. आज लग्न 2-3 लग्नाला गेली, तिथून बांगड्या काढल्या, होतं काही काढलं, घालाले साडी काढली, पेटीकोट काढला, पण ते नजरात प्रस पडली नव्हती. मग आम्हाला पांडुरंग भाऊनं सांगितलं होतं का कोणतंही आपल्यावर संकट आलं किंवा आपली कोणतीही वस्तू गेली तर आपण जर बरोबर भगवंताला योग मागितला आणि आपण जर माफीचे कार्य केले तर आपली वस्तू आपल्याला परत मिळते, हे गोष्ट पक्की. मग माझ्या रात्रभर तेच मनात खेळलं. मी आपल्या पती परमेश्वर म्हणतो, जाऊन पाहून का म्हणतो महादेव काकाजीकडं, घेऊनच पाहून का म्हणतो का रे, आपल्या एक तर आपल्या हातानं गलती झाली म्हणतो, दारू पिऊन आपल्या घरी मटण खाल्लं जवाय लोकांना म्हणतो. मग आम्ही तसंच गेलो, आणि त्यानं आम्हाला मार्गदर्शन केलं काकाजीनं, आणि त्यांना सांगितलं का तुमचं भांडं तुम्हाला मिळेल, हे तुम्ही 3 दिवसाचे माफीचे कार्य करा आणि बरोबर योग मागा. आम्ही 3 दिवसाचे कार्य केले, बरोबर योग मागितला, आणि 4थ्या दिवशी आम्ही परसादी झाली आमची वाली. आम्ही सकाळी सांगायला गेलो आम्ही, तर मी सकाळी उठून काही कपाट काही पाहिलं नव्हतं. मग तिकडून आली, कामं धंदे केले, आणि मग एक चांप्याला हवन, तेच काकू सविता काकू सांगत होती, काकू म्हणते चांप्याला हवन आहे म्हणते, चालता का म्हणते. मी तर आपण काय नाही जाऊन म्हणतो, लाव म्हणतो छायाबाईला फोन, येत असेल तर जाऊन म्हणतो. मग तिनं लावला त्या छायाबाईला फोन, ते तयार झाली. मग मी लवकर घरी आली, आपले कामधंदे केले, आणि एक तो आमच्या गावचा शेती घेतली आहे आमची वाली, तो पोरगा माझ्या घरी येऊन बसला, तर त्याच्यासाठी चहा मांडला. तर तशीच मला ते छायाबाई आली माझ्याकडे, चाला ना म्हणते, आपल्याला हवं तर सापडलं पाहिजे म्हणते, लवकर लवकर जाऊन म्हणते. तशीच उठली, जसं कपाट उघडलं, जेथून माझी प्रस गेली ज्या जाग्याहून, त्याच जाग्यावर माझी ते भांड्याची प्रस येऊ नव्हती. मला एवढं अत्रित वाटलं. तो हटवार माझ्या घरी बसूनच होता, मी त्यालाही दाबलं, माझा पुतण्या होता एक बसून, त्यालाही दाबलं. आणि आपल्या पती परमेश्वर म्हणतो, आपल्या घरी कोणी आलं होतं का, तर नाही म्हणते, मी किशोरच्या त्या झोपड्याकडेच होतो म्हणते बसून. मला एवढा आनंद झाला. 1 महिना झाला तोच खण उघडून राहिली, तेथूनच बांगड्या काढून राहिली, तेथूनच आधार कार्ड काढले, तेथूनच 5 फोटो पाहिल्या. एक म्हणजे 12 तारखेला चौथ मतली, बरोबर 12 तारखेलाच ते भांडं जागच्या जागी आलं. आमच्या हाताने एवढी अशी म्हणजे दारूवाल्यानं गलती केली त्या जवाई लोकांना, पण भगवंतानं समजा इकड तिकड केलं का कोणा व्यक्तीनं नेलं असं, आणून ठेवलं असं, ते मला माहीत नाही. कारण आपण पाहिलं नाही, नाव कोणाचं घेऊ शकत नाही. कारण आपण पाहिलं नजरनं तर नाव घेतलं तर काहीतरी फायदा, कारण आपण पाहिलंच नाही तर गुन्हेगार आपण राहू, भगवंत शिक्षा आपल्याला दिली. पाहिलं नसल्यावर मी नाव कोणाचंच नाही घेतलं. मी आपली टेन्शनमध्येच लागून राहिली, घराचं जेवण नाही, खावण नाही, काही नाही. एवढं मोठं भांडं गेलं बा. पण ज्या दिवशी परसादी झाली त्याच दिवशी माझं भांडं त्याच्या जाग्यावर आलं. मी एवढा अत्रित करत होतो. काल मी इथून आधार कार्ड काढले आणि 5 फोटो पाहिल्या, ते भांडं नव्हतं, मी तर भांडं कसं जाग्यावर आलं. एवढी भगवंतामध्ये आपल्या मान शक्ती आहे आणि एवढी भगवंताची मान कृपा आहे. आपली कोणती जर वस्तू केली ना आपण जर बरोबर योग मागितला आणि बरोबर 4 तत्व 3 शब्द 5 नियमानं चाललं तर बरोबर भगवंत आपल्याला वेळोवेळ साथ देते आणि बरोबर आपलं सर्व बरोबर करते. भगवंत असा माझ्या घरी चमत्कार घडला. कारण आज 15-16 वर्ष झाले आम्ही मार्गात आलो, पण अशी घटना झाली नव्हती माझ्या घरी. पण ह्यावेळेस अशी झाली घटना, पण माझं भांडं मला तेवढं मोठं मिळालं. मला खूप आनंद झाला आणि खूप मला खुशी आली. कारण आपण 1-1 रुपया मजुरी, मी एका दिवसाची घरी नाही राहत, 1-1 मजुरी करून शनी आम्ही भांडं करतो. आपल्याला हे राहतेच, आपण कसं हे करून ते करून असं लोभामागं आपण हे करतो. पण एवढी भगवंताची मान कृपा आहे आणि एवढी भगवंतामध्ये शक्ती आहे. माझं भांडं मला परत मिळालं. आणि पण महादेव काकाजींनी सांगितलं होतं का हे भांडं तुमचं मिळेल. त्यांना आम्ही उत्तर दिलं होतं काय आपलं गेलेलं भांडं कसं मिळेल बा. तर त्यानं सांगितलं योग जर बरोबर मागितला तर तुमचं भांडं तुम्हाला मिळते. बरोबर भगवंताने योग दिला, माझं भांडं मला मिळालं. माझ्या बोलण्यात चालण्यात चुकूल झाली असन बाबा हनुमानजीला माफी मागते, मानत्याजी बाबा झुंबीजीला माफी मागते, मार्गदर्शक काकाजीला माफी मागते, इथं बसलेले सर्व सेवक सेविका बालगोपाल सर्वांना माफी मागते. एकटाच नमस्कार.
धन्यवाद काकू सांगितल्याबद्दल. आणि यानंतर लांगे साहेब कडोली हे सुद्धा आपल्याला अनुभव सांगतील अशी त्यांना विनंती करतो. भागवत कृपा उपस्थित आहे. आपण सर्व मिळून भगवंताला प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्तमान नगर नागपूरच्या वतीने महानतेगी बाबा जुमदेवजी बाबांच्या आदेशाप्रमाणे आज सीतापूर या ठिकाणी मासिक नववन कार्य बाबासाहेब सन्माननीय शिवदासजी वाळे साहेब यांच्या निवासस्थानी नुकतेच पार पडले आणि त्या प्रत्यार्थ परमेश्वरी कृपेच्या चर्चा बैठकीला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे निर्माता बुद्धीची विधाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे. भगवंताला माझ्या प्रणाम. त्याचप्रमाणे आम्हा सर्वांचे सद्गुरू मानवधर्माचे संस्थापक महानतेगी बाबा जुमदेवजी बाबा सुद्धा आजच्या चर्चा बैठकीला उपस्थित आहे. बाबांना सुद्धा माझ्या प्रणाम. तसेच बाबाच्या जीवनामध्ये बाबाला वेळोवेळी साथ देणाऱ्या आम्हा सर्वांच्या लाडक्या मातोश्री वाराणसी जुमदेवजी दुबरीकर आई सुद्धा आजच्या चर्चा बैठकीला उपस्थित आहे. आईंना सुद्धा माझ्या प्रणाम. त्याचप्रमाणे आजच्या चर्चा सभेचे अध्यक्ष सन्माननीय सुभाषजी अहिरकर साहेब हे सुद्धा आजच्या चर्चा बैठकीला उपस्थित आहे. साहेबांना सुद्धा माझा नमस्कार. त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर अंतर्गत या आजच्या या ठिकाणी मासिक नववन कार्य आहे. या परिसराचे मार्गदर्शक आदरणीय सन्माननीय महादेवजी चर्डे साहेब हे सुद्धा उपस्थित आहे. साहेबांना सुद्धा माझा नमस्कार. त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर अंतर्गत मार्गदर्शक सन्माननीय बावनकुळे साहेब, त्याचप्रमाणे विलायजी यशवंतसुरे साहेब मार्गदर्शक कोलार मेटा हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. साहेबांना सुद्धा माझा नमस्कार. या व्यासपीठवर उपस्थित आदरणीय मंडळाचे कार्यकर्ते बाबाचे सेवक सर्वांना मला माझा आदरपूर्वक नमस्कार. या ठिकाणी आजच्या चर्चा बैठकी ज्याच्यापासून आपली या ठिकाणी चर्चा बैठकीची शान असते या ठिकाणी बसलेले सर्व आदरणीय सन्माननीय बाबाचे सेवक, त्याचप्रमाणे बाबाचे सेविका, बाबाचे बालसेवक, बाबाचे बालसेविका या सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. ही चर्चा बैठक 4 तत्व 3 शब्द आणि 5 नियम आणि सेवकावर घडून आलेला अनुभव याच्या आधारावर ही चर्चा बैठक सुरुवात झालेली आहे. खरोखर आज आपण या ठिकाणी खरोखर आपण भाग्यवान आहोत तर या ठिकाणी आपल्याला परमेश्वरी कार्याचा योग आम्हाला मिळालेला आहे. तर मी खरोखर धन्यवाद करतो आमच्या ठावकर साहेबाला की त्यांनी या ठिकाणी मला सांगितलं का साहेब आपल्याला या ठिकाणी जायचं आहे. माझ्या मुलीची तब्येत खराब होती तरी मी तिला सकाळी दवाखान्यातून आणून या ठिकाणी शब्द दिला होता ठावकर साहेबाला आणि शब्द हा भगवान आहे. तर खरोखर आपल्याला शब्दावर कार्य व्हायलाच पाहिजे. मानते की बाबा जुमदेवजीनं आम्हाला ही कृपा शब्दावर दिलेली आहे. हा सेवकाला दिलेला शब्द हा परमेश्वरी शब्द आहे.
तर हा शब्द पूर्ण करणं हे आमचं कर्तव्य आहे. तर खरोखर या ठिकाणी सर्व आलेले सेवक दुःखी कष्टी हर एक याच्यामधून कोणत्या ना कोणत्या दुःखामुळे या ठिकाणी सर्वजण या मार्गाशी जुळलेले आहेत. त्यामधून सुद्धा मी सुद्धा माझे परिवार सुद्धा अंधश्रद्धा व्यसन बऱ्याचशा गोष्टी आमच्या कुटुंबामध्ये होत्या. तर माझ्या परिवारामध्ये फार दुःख होतं. आम्ही या मार्गामध्ये 4ही धाम फिरून आलेले आहोत. असं कोणती वस्तू आमच्या हातानं सुटली नसेल की त्यांना आम्ही त्यांचा इलाज केला नाही किंवा कोणत्या साधू संतांकडे मस्जिद दर्ग्यापासून सर्व देवी देवताचं पूजन केलं. जादू टोणेवाले सगळेच झाले, परंतु माझ्या परिवारामध्ये कधी आराम लागत नव्हता. माझे वडील हे अखंड बेवडे होते. त्यांना दारू एकदा त्यांच्या मुखाला लागली तर एकदम 15 दिवस किंवा 1 महिना पूर्ण खिशातले पैसे संपतपर्यंत त्याची दारी कधी कमी म्हणजे बंद होत नव्हती. अशी परिस्थिती माझ्या परिवारामध्ये होती. आणि माझं राहणं म्हटलं तर पहिले आम्ही जेव्हा राहत होतो तर मी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नागबीड तहसीलमध्ये राहत होतो. आता तेव्हाच्या हयातीमध्ये खरोखर माझ्या आईची तब्येत खूप खराब राहायची. माझ्या भावाची तब्येत म्हणजे एक बिमार पडला का दुसरा पुन्हा दुरुस्त झाला का तिसरा चालूच राहायचं. अशा परिस्थिती आमच्यावर चालू होती. आणि माझे वडील खूप व्यसनी होते. कधी दारू पिलं तर मग ते चालूच राहायचे. त्याच्याकडनं म्हणजे परिवारामध्ये कधी लक्ष राहायचं नाही. आपला मुलगा काय करत आहे किंवा शिक्षण घेत आहे किंवा शिक्षण करत आहे किंवा शाळेत जात आहे किंवा नाही जात आहे याचा काही लेनदेन नाही. आणि माझी आई सतत म्हणजे बिमारच राहते. भरपूर ठिकाणी दवाखाने गेले, वैद्यवानी केली, देवधर्म सगळंच काही केलं आम्ही ना, परंतु आम्हाला आरामच लागत नव्हता. मग असाच एका देवाकडे गेलो आम्ही. त्यांनी सांगितलं का भाऊ म्हणे तुमच्या कुटुंबातून कोणी नाही कोणी जीव जाणार आहे, तर म्हणे तुम्हाला हा गाव सोडायला लागेल म्हणे, ना तर तुमच्या परिवारामध्ये कोणी नाही कोणी काही ना काही होईलच म्हणे, हे पक्का आहे म्हणे. तर आम्ही ना विचार केला का बाबा आपल्याला तर कोणत्याच पद्धतीमध्ये आपल्याला आराम लागत नाही. भरपूरशा गोष्टी करून झाल्या. आणि तेव्हाच्या काळामध्ये 99-2000 मध्ये त्या ठिकाणी तेव्हा मार्गाचा काही प्रचार होता नाही. मार्ग म्हणजे की हा मला माहिती नव्हता. आणि त्या तेव्हाच्या काळामध्ये सेवक होते नागबीडमध्ये, जे मार्गदर्शक आहेत आता नागबीडचे ते 1996 मध्ये ते मार्गात आले होते ते होते, परंतु तिथं म्हणजे असं काही होतं नाही. तर मार्गाचा म्हणजे प्रचार नाही होता. आता तशा पद्धतीमध्ये आम्ही ना गाव सोडण्याचा प्रयत्न म्हणजे विचार केला का आपल्याला या ठिकाणी आराम लागत नाही आणि आपल्या घरामध्ये असं काही होईल तर आपण गाव सोडलं पाहिजे. तर आम्ही विचार केला आणि माझे आई वडील आणि माझे लहान भाऊ यांनी गाव सोडण्याचा विचार केला. आणि त्यांनी गाव सोडून आम्ही या कडोली या परिसरामध्ये आलो आणि त्या ठिकाणी किरायाची रूम केली आणि त्या ठिकाणी वास्तव्यास राहिलो. तर 2-3 वर्ष आम्हाला सगळं जीवन म्हणजे असं सुख समाधानीनं जागा बदलल्यासारखी असावं किंवा काही असावं समजावं. तर थोडंसं 2-3 वर्ष बरोबर व्यवस्थित चाललं आमचं. आणि त्याच्यानंतर पुन्हा आमच्या इथं तेच प्रसंग सुरू झालं का एकदम एक तब्येत दुरुस्त झाली. माझ्या भावाचे 12वीचं शिक्षण होतं आणि तो जिल्ह्यामधून 2रा नंबरचा पोरगा होता आणि पूर्ण कॉलेज त्याच्या मागं असा लागला होता का याचं शिक्षण व्हायला पाहिजे, परंतु तेव्हा त्याची तब्येत बरोबर राहायची नाही. अशा परिस्थितीमध्ये पुन्हा आमचं तेच कृत्य सुरू झालं. आणि भरपूरसे आम्ही जेवढी कमाई करायची तेवढी आईला तब्येतीला लावायच्या. वडील व्यसनीत होते, दारू पेली, कधी पैसे द्यायचे, सामान तर आणत होते परंतु उरलेले पैसे हे व्यसनामध्ये टाकत होते. तर मग आमच्या भरपूरचं आम्ही म्हणजे बहुतसं म्हणजे असं बर्बाद होऊन गेलो. जेवढे पैसे आम्ही ना कमवले तेवढे पैसे आमच्या आईला तब्येतीला लावलं. हर एक ठिकाणी नागपूरमध्ये सुद्धा मस्जिद हे जे सगळंच झालं आमचं. साऱ्याच गोष्टी करून झाल्या. आमच्या घराच्या आजूबाजूला सुद्धा सेवकाचे घर होते आणि त्या ठिकाणी सेवक आम्हाला सांगायचे का बा तुम्ही या मार्गात प्रवेश करा. तर मला वाटायचं का आपण तर एवढं मोठं केलं, सगळे देव पूजून राहिलो, सगळंच केलं, याच्यामध्ये काय आपल्याला आराम लागेल बा असं आम्हाला वाटत होतं. आणि त्याच्या अगोदर मी तर भगवंतावर कधी विश्वास करत नव्हतो. देवधर्मावर म्हटलं तर माझा म्हणजे विश्वास फार कमी होता. हे फालतूचं सोंग आहे म्हणत होतं, कारण देव आपण कधी पाहिलंच नाही होतं ना.
आणि ज्या शाळेमध्ये माझं शिक्षण झालं तर त्या ठिकाणी अंधश्रद्धा म्हणजे चालतच नाही होती, त्याच्यामुळे मी देवावर विश्वास करत नाही होता. तर मला असं वाटायचं की आपण सगळं एवढं करून राहिलो ना, इथं आराम नाही लागून राहिलं नाही तर कसं लागल. तरी मी मार्ग बरेच वर्ष स्वीकार केला नाही. आणि सरतेशेवटी मग माझ्या आईची तब्येत एकदम जास्त झाली आणि आम्ही मेयो हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी आपल्या आईला ॲडमिट केलं. 1 महिन्यापासून मेयो या ठिकाणी ॲडमिट होती. आणि त्याच्यानंतर डॉक्टरनं आम्हाला म्हटलं का तुम्ही आपल्या आईला घरी घेऊन जा. आता ते 7 दिवस वाचली तर वाचली म्हणे, त्याच्या परिपूर्ण म्हणजे वाचणार नाही म्हणे, मी तुम्हाला गॅरंटी देत नाही म्हणे. जे बी बाकी दिवस आहे ते तुम्ही आपल्या घरी नेऊन वापरा म्हणे. आता आम्हाला विचार पडलं का बा आमचं तेव्हा लग्न वाचच होतं. मग म्हणलं आमची आई चालली गेली तर आमचा करण कोण, डब्बा कोण बनवून देणार, कोण कसं होईल असं आम्हाला त्या ठिकाणी वाटलं. आणि मग आमच्या आजूबाजूचे सगळे सेवकाचे बरेचसे सेवकाचे घर होते आणि त्या ठिकाणी आले आमच्या इथं. त्यांना समजून सांगितलं म्हणे तुम्ही सगळंच काय केलं, परंतु एकदा विश्वास कर म्हणे. मग आम्ही ना तेव्हा मला विचार केला आणि मग पूर्ण विचार केला का नाही बा आपण असंच मरून राहिलो आणि आपल्याला कोणत्याच पद्धतीमध्ये कसला आराम होत नाही, तर आपण खरोखर मग तेव्हा मी ना शब्द दिला का नाही ठीक आहे बा आम्ही या मार्गात प्रवेश करू. आणि तेव्हा आम्ही आमचे मार्गदर्शक पडोळे साहेब यांच्याकडे आम्ही गेलो कार्य घ्यासाठी. आणि त्या ठिकाणी आम्हाला काकाजीनं सर्व नियमावली त्या ठिकाणी बंधन या मार्गाचे नियम सांगितलं. आणि काकाजीने एकच शब्द दिला ज्या म्हणे तुम्ही जरी जा म्हणे आणि भगवंताचे तुम्ही कार्य करा म्हणे, तुझ्या आईला काही होणार नाही म्हणे. आता तेव्हाच्या पद्धतीत दवाखान्यातून जे कोर्स 6-7 महिन्याचा दिला होता माझ्या आईला, TB सुद्धा झाली होती, बऱ्याचशाच बिमाऱ्या त्या ठिकाणी निर्माण झालेल्या होत्या. तर त्या ठिकाणी मग काकाजीनं शब्द दिला, साफसफाई वगैरे केली आणि आम्ही कार्याला सुरुवात केली. जसं जसं आम्ही कार्य सुरुवात केली आणि कार्य करत गेलो तसं तसं माझ्या आईची सुद्धा तब्येत एकदम जागेवर आली. आज या जमान्याला 20 वर्ष झाली माझी आई आज बी जिवंत आहे, कामधंदे सगळंच करते आणि कोणत्याही प्रकारची अडचण नाही. तर खरोखर त्याच्या अगोदर आम्ही मार्ग घेतला असता ती परिस्थिती आमच्यावर आली नसती. मानते की बाबा जुमदेवजीची कृपा खरोखर ही जगा वेगळी आहे. या कृपेला समजणं खरोखर आजच्या जमान्यामध्ये मला तर शक्य वाटत नाही. कारण आपल्याला शिकण्यासाठी पूर्ण आपलं आयुष्य जाऊ शकते, परंतु बाबाच्या कृपेला समजणं फार अत्यंत महत्त्वाचं आम्हाला आहे. तर आपल्या जीवनामध्ये कसं चालायचं आहे, कसं वावरायचं आहे या गोष्टीचा विचार आपल्याला स्वतःलाच करायचा आहे. अनुभव मला भरपूर आले आहे. परमेश्वराने एवढे मोठे अनुभव मला दिले, परंतु आज या ठिकाणी व्यासपीठ खूप मोठं आहे आणि या ठिकाणी सुद्धा आम्हाला भरपूर काही शिकायचं आहे. आणि जो अनुभव आम्हाला मिळेल या ठिकाणी चांदेकर साहेबाचा सुद्धा अनुभव झाला, बऱ्याच ठिकाणी आम्ही ऐकतो, परंतु त्यांचा अनुभव खरोखर ऐकण्यालायक आहे आणि त्यांचा आत्मप्रचित्ती आम्हाला होत असते. कारण तो अनुभव बाबाचा होता, जो महारोगी होता. बाबांनी त्यांना सुद्धा आपल्या जवळ घेतलं, खूप मोठी कृपा आहे. म्हणून आजच्या प्रसंगी बाबांनी दिलेल्या तत्वशब्द नियमाचा पालन करण्याचा प्रयत्न मी बी करेन, तुम्हीही करावा एवढंच बोलून आपले शब्द पूर्ण करतो. सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. धन्यवाद साहेब, खूप तुम्ही मोलाचं मार्गदर्शन दिलं आणि गोष्ट खरीच आहे. अनेकामध्ये आपण आपलं संपूर्ण जीवन जगत नाही आणि आपण ह्या मार्गात आल्यावर संपूर्ण जीवन जगतो. आपलं जीवन म्हणजे जेवढं आपलं ईश्वराकडून जीवन येते, जेवढं आपलं वय येते तेव्हा आपण तेवढं ह्या मार्गामध्ये जगतो. आणि अनेकामध्ये आपल्याला भेव, जादू, टोना, वैदकी ज्याचं असते. तसंच तुम्ही सांगत होत्या का 6 दिवस 7 दिवस माझी आई किंवा कोणतरी आहे, तर ते तेवढ्या दिवसाची कालावधी दिली बा गोष्ट घरी आहे. काहून का ह्या मार्गामध्ये आपण खरंच आपलं संपूर्ण जीवन जगू शकतो. धन्यवाद. यानंतर कल्पनाबाई म्हैसमारे, मुक्काम चितापूर, हे सुद्धा आपल्याला अनुभव व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो.
आपण भगवंताला एकटेने प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा गुरुदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आजचे 90 हवन दाजी वाडंकर यांच्या घरी नुकतेच सुरू झालेले आहे. या चर्चा बैठकीला सुरुवात झालेली आहे. या चर्चा बैठकीला भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम. तसेच महान त्यागी बाबा धुमदेवजी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम. तशीच वाराणसी आई उपस्थित आईला माझा प्रणाम. अध्यक्ष साहेबाला नमस्कार, संचालक साहेबाला नमस्कार, तिथे जमलेले सेवक, तांदी परिसरातील महादेव काकाजी यांना माझा नमस्कार. दुरून मार्गदर्शक काकाजी सगळ्याला एकसाथ माझा मंचाला नमस्कार. तिथे जमलेले सेवक सेविका बालसेवक सगळ्यांना माझा एकसाथ नमस्कार. मार्गात येण्याचे कारण की माझा मुलगा खूप दारू पित होता आणि आम्हाला खूप त्रास होता, त्याच्यामुळे आम्ही मार्गात आलो. मार्गात म्हणजे त्याला विचारलं, मार्गात तो माझा मुलगा म्हणत होता का मम्मी मार्गात जाऊ, पण माझ्या पतिदेवाची इच्छा नव्हती का नाही जायचा, हा असाच कर. माझ्या पतिदेवाची इच्छाच नव्हती का मार्गात हा सुधारणार आहे बा म्हणून. पण तो म्हणे मम्मी काही दिवस तो दारू पेत जात ना, मला म्हणत जाता मम्मी मार्गात मी जाते, पण आम्ही त्याच्यावर लक्ष देत नाही. तो वैद पाण्याकडे जात होतो, पुष्कळ वैद पाणी केले, पैसा खर्च केला. ह्या वैद्याकडे जाऊ ह्या वैद मनात जात, पहिल्यांदा 200 दे, पहिल्यांदा 500, दुसऱ्यांदा म्हणे 1000 दे. असं करतो आम्ही खूप परेशान झालो. वैद पाणी पूर्ण पुरलो, पण माझ्या मुलाचे व्यसन काही सुटत नव्हते. मग नंतर मी माझ्या पतिदेवाला म्हटलं तुम्ही काही म्हणा, हा म्हणते मार्गात आहे, आपल्यासमोर दिसून राहिले दारूवाले कसे पोरं आहे काय आहे बा, चल आपण मार्गातच जाऊ. तरी पण नाही म्हणत होते. माझा चुलत देर आहे, मी त्याच्याकडे गेली. मी म्हणलं संदीप बापू माझ्या मुलगा असा करते, दारू पिते, तुम्ही चालता का काकाजीकडे? त्यांनी हो म्हटलं. मग आम्ही विचार करा म्हणे पहिला तो. मग आम्ही म्हटलं हो, तो पण बोलला हो म्हणे. मग त्यांनी आम्हाला पुई धंजोडे काकाजी यांच्याकडे नेलं. मग तिथे काकाजींनी सांगितलं कशासाठी आले का आले. मग तो बोलला काकाजी मी असं आहोत तसं. मग त्यांनी सांगितलं, काकाजी म्हणे तू आपला पूर्ण विचार कर, तुला मार्गात यायचा आहे. तो काकाजी पूर्ण